नये, पाप सांगावं. पण उलट आपलं घटना घडतात. पाप तेवढं आपण कुणाला सांगत नाही, त्यामुळे पाप तसंच राहतं. आणि पुण्य सांगितल्यामुळं पुण्य निघून जातं. आणि नावा जमा काय, फक्त पापच. आणि पापातून दुःखाचा जन्म होतो ना. त्याच्यापेक्षा आपण केलेल्या चुका दुसऱ्याला सांगाव्यात. बरीचशी माणसं चुका करून सुद्धा आपण चुकी नाही म्हणतात. फार उद्दाम माणसं असतात काही बघा. चूक करून सुद्धा चूक कबूल न करणारी खूप माणसं आहेत बघा. दुसरी त्याच्या पुढची गोष्ट बघा, कबूल न करता त्या चुकीचं समर्थन करणारी सुद्धा नाही आहेत. दासबोधामध्ये त्याचा धिक्कार केलेला आहे. ते म्हणतात चूक करतात, चूक कबूल करत नाहीत किंवा चुकीचं समर्थन करतात, ही त्याच्यापेक्षा वाईट माणसं आहेत. आणि म्हणून इथं 4था स्कंद संपताना आपण विचार केलेला होता की पुण्य पापाचा विचार केलेला आहे. ध्रुवबाळाची कथा बघितलेली आहे. जग काय करतंय इकडं काय बघत बसायचं नाही. जगाच्या नादाला लागला तो वाह्यात गेला म्हणून समजायचा. जगाच्या तालावर जर नाचायला लागला ना, जे काय वाटेल ते लोक तैसा ओक धरिता धरवेना, तुकाराम महाराजांचा अभंग आहे. ओक म्हणजे ओकारी. लोक बोलतात ती ओकारी आहे. कोण धरायला जाईल त्यांचं? कोण वाटेल ते मनाला येईल ते बोलतात, तोंडाला येईल ते बोलतात. आपल्याबद्दल शंका घेतात, आपल्यावर विश्वास दाखवत नाही. म्हणून प्रत्येकाच्या तोंडाला लागून चालेल काय? नाही चालणार. आपण आपला सद्मार्ग निवडावा, शास्त्राला विचारावं कसं वागावं, आणि जगाच्या नादाला लागू नये. जगाला कधीही संतुष्ट करता येत नाही. वाक्य लक्षात ठेवा. कधीच जगाला समाधानी करता येत नाही. आणि जगामधला पोट प्रकार सांगतो, नातलग. नातलग कधीही समाधानी नसतात तुमच्यावर. हा, तुम्ही किती नातलगांना द्या, नातलगामध्ये सगळे जे रक्ताची नाती आहेत ना, त्यांचा समावेश होतो. म्हणून कुठल्याही नातलगाला कधी संतुष्ट करण्याचा प्रयत्न करायचा नाही, नाहीतर आपलं आयुष्य त्यांच्यातच वायात जाईल. हे रुसले ते रुसलेत, रुसू देत. आपल्या मार्गाने आपण जगत राहायचं, वागत राहायचं. आणि त्याच पद्धतीने जगा लागलो तर जग आपल्याला किती नावं ठेवतं याचा विचार करायची गरज नाही. नारदांनी सांगितलं भगवंतांना प्रसन्न करण्याचे 3 मार्ग आहेत. ते काय म्हणतात बघा. एक पहिलं आहे की सगळ्यांच्या बद्दलची दया असली पाहिजे. भूतमात्राबद्दल दया आणि प्रेम असलं पाहिजे. सगळ्यांच्यावर प्रेम करायचं, कोणी असू दे, सगळ्यांच्यावर प्रेम करायचं. ज्याला कुणाला मदत कुणाला लागत असेल, ज्याचं दुःख निवारण होत असेल, तर त्या दुःखाच्या ठिकाणी त्यांना दुःखाबद्दल सांत्वन करायचं. त्यांच्या दुःखावर मीठ चोळायला आणि जखमेवर कधी जाऊ नये. हा मुद्दा, भूत मात्रावर दया करा, हा भगवंताला प्राप्त करण्याचा एक उत्तम मार्ग आहे असं सांगतात. दुसरा एक मुद्दा आहे बघा. जे जे आपल्याला प्राप्त प्रारब्धान झालंय त्यात समाधानी राहा. आपण सारख्या तक्रारी करतोय, मला हेच का नाही, मला तेच का नाही, हे असतं तर माझ्या प्रपंचात बरं झालं असतं, ते नसतं तर बरं झालं असतं. त्यामुळं आपलं समाधान निघून जातं. तुकाराम महाराज म्हणतात, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्या रे समाधान. किंवा वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ, भोगणे ते फळ संचिताचे. आपलं भोगणं हे संचितावरती अवलंबून आहे. म्हणून मला वाट्याला मुलं मिळालीत, माझ्या वाट्याला जी शेतीवाडी काय नोकरी व्यापार जो आहे तो माझ्यासाठी योग्य आहे, मी त्यात समाधानी आहे. देवा, तू माझ्या अपेक्षेपेक्षा, माझ्या लायकीपेक्षा मला तू जास्त दिलंस असं म्हणावं. रात्री झोपताना धन्यवाद द्यावा आणि झोपावं. भगवंता, माझ्यावर तुझी कृपा खूप आहे असं म्हणावं. म्हणून जे काय आहे, जैशी स्थिती आहे तैशापरी राहे, कौतुक तुप आहे संचिताचे. हे जी गोष्ट आहे ना, नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत आहे. नाथ महाराजांच्या अभंगामध्ये बोलतात ते की जशी स्थिती आहे त्या स्थितीमध्ये समाधान टिकवण्याचा प्रयत्न कर. म्हणून समाधानी राहणं हा भगवंताला प्राप्त करण्याचा दुसरा उपाय आहे. पहिलं काय म्हटलं, सगळ्या जगावर प्रेम करायचं, सगळ्या भूतमात्राशी प्रेमानं वागायचं. दुसरी गोष्ट आहे कुणाचा द्वेष करायचा नाही. प्रेम करायचं याचा अर्थ काय, द्वेष करायचा नाही. आणि दुसरं आहे समाधानी राहायचं, म्हणजे सारखी वकवक करायची नाही, हे पाहिजे ते पाहिजे, मला हे पाहिजे त्याला काय मिळालं, ही जी वकवक आहे ना, समाधान एकदा आलं की समाधान ते दर्शन, हे म्हणलेलं आहे. समाधान हेच भगवंताचं दर्शन आहे. आणि तिसरा मुद्दा सांगितला, आपल्या इंद्रियांच्या वरती संयम ठेवायचा. आपली इंद्रिय बरळून येदावी, माऊलींची ओळ आहे. इंद्रिय बरळून येदावी. 3ऱ्या अध्यायामध्ये माऊली बोलतात, आपल्या इंद्रियांना स्वैराचार करायला सांगायचं नाही. म्हणजे काय वाटेल ते खायला मागतात, काय वाटेल ते बघ म्हणतात, काय वाटेल ते ऐक म्हणतात, कसंही वागायला लावतात. आणि हे जर वागणं जर अति झालं तर मला कुठंतरी अधपात होण्याची शक्यता आहे. जो इंद्रियांना ताब्यात ठेवतो तो भगवंताला प्राप्त करून घेतो. 3 मार्ग नारदांनी सांगितलेले आहेत, आपल्याला वापरता येतील. सगळ्यांच्यावर प्रेम करायचं, द्वेष करायचा नाही. 2 नंबर, संतुष्टता दाखवायची, सतत समाधानी राहायचं. आणि 3रा मार्ग सांगितलेला आहे, आपल्या इंद्रियांचा संयम करायचा. म्हणून भागवत हा ग्रंथ मुक्ती देणारा ग्रंथ आहे असं वर्णन भागवतकार करतात. याचं खरं श्रेष्ठत्व आहे आपण कळलं तर लक्षात येतं.
आपल्या पूर्वजन्माच्या वासना असतात, म्हणून आपल्यावर भगवंताची कृपा लवकर होत नाही. आपण म्हणतो माझ्यावर कृपा का होईना, म्हणजे मागच्या जन्माचे जे काही काही कर्म आहेत माझी, ती कुणी घालवायची सांगा बघू. ती माझ्या वाट्याला भोगायसाठी येणारच आहेत. ती शांतपणे भोगणारा मोठा असतो. म्हणून तितिक्षा आहे ना, फार मोठी गोष्ट आहे. तितिक्षा म्हणजे सहन करणं. नात्यातल्या लोकांचं सहन करायचं. कोण शब्द जर वाईट विचार वापरत असतील ते सहन करायचं. आपल्याला जर व्याधी असतील शरीराच्या, त्या सहन करायच्या. त्याचा पभरा करायला जायचं नाही, बाहेर बोलायला जायलाच नाही. माझ्या आयुष्यात असं आहे, माझं आयुष्य. फक्त देवाला सांगायचं. देवाशिवाय गुरूंशिवाय कुणाला आपलं दुःख सांगू नये, नाहीतर लोक दुःखाबद्दल आपल्या हसायलाच लागतील. मागच आपण बघितलेलं आहे. जगाला हे सांगण्यासारखं नाही. म्हणून भागवत आपल्याला विचार सांगतं, भगवंताची माझ्यावर कृपा नाही, कारण माझं पाप पूर्वी जन्मीचं जास्त आहे. आपण नेहमी समजायचं मी पापी आहे, मी अज्ञानी आहे, सतत समजायचं. जगामध्ये असं कोणी बोलू शकत नाही की मी पाप केलं नाही. कुणी पाप केलेच ना. पाप केल्याशिवाय जन्मच नाही ना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. सरळच वर्णन आहे संतांचं. वासना होती, पाप होतं, म्हणून जन्म घेतला. मग जगात जन्माला आलेली सगळी पाप आहेत का नाही? पापी आहेत. मग त्यातला मी आहे, मग म्हणून मी एवढं कुठं वाईट वाटून घ्यावं त्याच्याबद्दल. आता मला पुण्य काय करता येतील याचा विचार करावा. मागच्या जन्माचं पाप जर धुवून काढायचं असेल तर आता भगवत चिंतनामध्ये माझा वेळ गेला पाहिजे, नाम साधनामध्ये गेला पाहिजे, नाम संकीर्तनाचं श्रवण झालं पाहिजे. श्रवण मिळेल तिथं करायचं, जिथं मिळेल तिथं. आपल्याला यूट्यूब म्हणून आता एक नवीन आपल्याकडे वापरात येते. आता सगळ्यांच्याकडे यूट्यूब आहे. त्याच्यावर भरघोस अशी सगळी प्रवचनाचे न्यायचे कीर्तनाचे कार्यक्रम असतात. इतर मालिका टी व्हीवरल्या बघत बसण्यापेक्षा सुंदर मार्ग आहे की त्यावरली प्रवचन आपण ऐकत बसावे. आपले परमपूज्य डॉक्टर काका यांचा वेदांत भास्कर म्हणून साईट आहे आपल्याकडे. ती साईट जर ओपन केली तर त्यांची सगळी जवळजवळ 1990-89 पासूनची सगळी प्रवचनं, त्यांनी लिहिलेले लेख त्या साईटवर आपल्याला वाचायला मिळतात, प्रवचनं ऐकायला मिळतात. सगळ्या विषयावरची शेकडो प्रवचन आहेत. ऐकून आपण कदाचित कंटाळू इतकी प्रवचन आहे. आपल्याला आवडतो विषय निवडावा आणि ऐकत राहावं. आपला वेळ व्यर्थ घालवू नये. म्हणून पूर्वजन्माची पापं ही पापं असू शकतात, सगळ्यांची असतात. खंत बाळगायची नाही त्याबद्दल. पण मागच्या पापांचा पश्चाताप करणारा श्रेष्ठ असतो, तो भगवंताला आवडतो. म्हणून जगाला आपण जास्त महत्त्व द्यायचं बसायचं नाही. जगाला श्रेष्ठत्व कधी देत बसायचं नाही. जग गवू नये माझ्या ज्ञानाच्या दृष्टीने विचार केला तर. जग काय वाटेल ते म्हणते. ह्यांना काय कामं आहेत काय म्हणून मंदिरात जाऊन बसतात. असं म्हणलं म्हणून मंदिरात जायचं थांबवूया काय? लोक काय पण म्हणतात. ते आपल्याला पूर्वी एक कथा होती बघा. गंगाराम आणि त्याचा वडील, तो निघालाय गाढव घेऊन विकायला. गाढव विकायला तो गंगाराम वडील आहे ना, तो म्हातारा आहे म्हणून गाढवावर बसला. पोरग त्याला चालवायला लागले गाढवाला धरून. लोक म्हणाले काय म्हातारा माणूस आहे, त्या पोरग लहान आहे, त्याला गाढवावर बसविशील का? तू बसला जाता, तुला काय जमत नाही काय चालायला? तो त्याला ऐकलं आणि उतरला. पोरग्याला वर बसवला. पुढे गेला. माणसं म्हणाली अरे काय अक्कल आहे काय, तरुण पोरगा बाबाला चालवतोस आणि तू गाढवावर बसलास, अरे त्याला बसव. हे म्हणा त्याला बसवलं. त्याला बसवल्यावर ती आणि परत नाव शेवटी म्हणले दोघंही बसलीत. अरे तुम्हाला काय लाजा वाटतात? गाढव केवढं, दोघांचा भार त्याला सण होईल काय? उतरा खाली. लोक काय वाटेल ते बोलतात, आपण त्याचा विचार सोडावा. म्हणून ते रिकामे चालत निघाले. अरे गाढव पाळलंसा कशाला, एक तरी बसा त्याच्यावरती. बघा गंमत कशी लोकांची आहे. लोक तैसा ओक, कधीही लोकांचा विचार करत बसायचं नाही. हे अशी म्हणतात, ती काय म्हणत असतील, त्यांनी माझ्याबद्दल बोलत असतील काय? शुद्ध भ्रामक कल्पनेमध्ये आपण आपला वेळ व्यर्थ वाया घालवतो. सोडून द्यायचा विचार आणि शास्त्राचा विचार करायचा, शास्त्राचं चिंतन करायचं. शास्त्र अवघड वाटत असलं, नामाचं चिंतन करायचं, सतत नाम घेत राहायचं. जी स्तोत्र वाचायला येतात, ग्रंथ वाचायला येतात, ती वाचायला चालू करायची. अजिबात आपला वेळ वेळ व्यर्थ हरिविनं म्हटलेलं आहे हरिपाठामध्ये. सगळा वेळ वाया गेलेला वेळ जो आहे, ज्या ठिकाणी हरिचिंतन नाही, तो वेळ वाया गेला म्हणून समजायचं. म्हणून कामात असताना, काही करत असताना नाम घेणं ही सर्वश्रेष्ठ दर्जाची भक्ती आहे. म्हणून वेदांती ही जगाला मिथ्या समजता, तो भाग वेगळा, पण भक्त जगाला ब्रह्मरूप समजतो. सगळं जग हे भूतमात्र जे आहेत ही भगवंताची लेकरं आहेत. म्हणूनच वैष्णव श्रेष्ठ धरलेले आहेत. यामध्ये एक ऋषभदेवांची कथा येते. 6व्या-5व्या स्कंदामध्ये ऋषभदेवाची कथा येते. ऋषभदेव एक फार मोठे श्रेष्ठ दर्जाचे होऊन गेले. मनू आपण बघितले होते. मनूचे 2 पुत्र आहेत, मागच्या वेळा बघितले. एकाचं नाव प्रियव्रत, दुसऱ्याचं नाव उत्तानपाद. आता उत्तानपादाचं आपण बघितलं, ध्रुव बाळाचं चरित्र पाहिलं. आता प्रियव्रत जो होता ना, फार संन्यासी होता.
त्याला अजिबात संसार आवडायचा नाही. गृहस्थ आश्रम नको म्हणायचा, मला लग्न करायचं नाही म्हणायचा. साधना करताना तो म्हणायचा गृहस्थ आश्रम आढावा येतो. गृहस्थ आश्रमामध्ये नाती येतात, त्या नात्यांना सांभाळत बसायला लागतं. त्या नात्यांचा वियोग झाला की रडायला लागतं. घरातली माणसं कोण मेली की रडायला येतं ना. त्याच्यापेक्षा माणसंच नसतील तर रडू कसं येईल. म्हणून गृहस्थ आश्रमच नको असं प्रियव्रताचं बोलणं असायचं. त्यामुळं हिथं मात्र समत्व फक्त जायाने संत आणि भगवंताकडे असतं हे लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये सम वागताच येत नाही, तिकडे विषमताच दाखवा लागते. हा माझा मुलगा, ही माझी मुलगी, हा माझा पुतण्या. मात्र कसा असमानता विषमता असते बघा. किती झालं तरी तो पुतण्याच असतो आणि आपला मुलगा आपल्या मनात असतेच हे ठरलेलं. सम राहता येते का बघा गृहस्थ आश्रमामध्ये? अजिबात राहता येत नाही. म्हणून प्रियव्रत म्हणायचा की गृहस्थ आश्रम म्हणजे अनेक साधनांना अडथळा बनलेला गृहस्थ आश्रम आहे. परंतु तसा विचार केला तर त्या प्रियव्रताची ही गोष्ट चुकीची होती. कारण प्रियव्रताला एकांत प्रिय होता आणि चांगली गोष्ट आहे. आपल्याला पण एकांत आवडणार. ज्यांना एकांत आवडतो ना, जयाशी एकांत मानवला सर्वांआधी सुचेत याला. दासबोध काय म्हणतोय बघा, ज्यांना एकांत आवडतो त्यांना सुचत बुद्धीला. जी सारखी घोळक्यात आणि माणसात रमतात ना त्यांना चांगलं सुचणारच नाही. जर चांगलं सुचायचं असेल माणसांपासून दूर राहा. सगळ्या ऋषीमुनींनी साधना जंगलात जाऊन केली. त्यांना काय गावात साधना करता येत नव्हती? येत होती, पण झोपडी बाजून बाहेर नदी किनारी राहिलेत आणि साधना केली. त्याला कारण एकांताचा वास देई मज देवा, ओस देह भावा पाडून या. तुकाराम महाराज म्हणतात, मला देवा एकांतच दे, मला काही नको. आपण वृक्षवल्ली वने आम शब्द आहे ना, अभंग आहे, वृक्षवल्ले आमा सोये रे वनचरे. त्या अभंगामध्ये म्हणतात आकाश मंडप पृथ्वी आसन. आमचं राहायचं मंडप काय? आकाश. बसायची जागा कुठली? आसन पृथ्वी. आणि रमेत येते मन क्रीडा करी, तिथं मन. आणि आता शिवू एकांताचं भोजन म्हणलेलं आहे. आता शिवू एकांताचा वास, नाही गुण दोष अंगा येते. आपले गुण दोष कुठलेच अंगाला येत नाहीत एकटं बसलं की. आपण पुढे बघणार आहोत त्यामध्ये एकांताचं महत्व बघणार आहोत. इथं सुद्धा एकांताचं महत्व सांगताना प्रियव्रताला एकांत आवडायचा. आपल्याला एकांत आवडला पाहिजे. भले आपण गृहस्थ आश्रमामध्ये आहे, त्याचा काय विचार करायची गरज नाही, पण 1 तास तरी एकांतात काढावा दिवसातला. स्वतःसाठी असतो तो. स्वतःचा विचार करायचा. आपण काय कसं आज काय केलं, चुका कुठं झाल्या तपासलं पाहिजे ना. एकांतात गेल्याशिवाय तपासता येत नाही. लोक प्रशंसा तरी करतात ना तर निंदा तरी करतात. आणि दोन्हीमध्ये अडक नाही, दोन्हीमध्ये गुंतू आपण. प्रशंसा केली की अहंकार वाढतो आणि निंदा ऐकली की आपलं खच्चीकरण होतं. आपल्याला वाटते मी वाईट आहे, मी वाईट आहे का, लोक म्हणतात म्हणून. आणि आपल्याला वाटते मी सगळ्यापेक्षा चांगला आहे, सगळ्यापेक्षा चांगला आहे. कशामुळे? लोक प्रशंसा करतात म्हणून. दोन्ही वाईट आहेत की नाही? पण आपण एक चांगलं म्हणतो आणि एक वाईट म्हणतो, तिथं फसतो. माया अशी फसवते आपल्याला. प्रशंसा ही आवडायला नको पाहिजे आणि निंदा तरी सहन करता आली पाहिजे. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय, सुख दुःख शब्द वापरलेला आहे. तितिक्षा सगळ्यात श्रेष्ठ आहे म्हणून सांगितलेलं आहे. भगवद्गीता सांगते सहन करायला शिकायचं. म्हणजे सहन करतात ना, हे ऋषभदेवाची कथा त्यातल्या प्रकारची आहे. प्रियव्रत जो आहे त्याला एकांत प्रिय होता म्हणून एकांताचा वास मज देई देवा असं संत जे सांगतात त्यासाठी. आता गृहस्थ आश्रम नको म्हणता, पण गृहस्थ आश्रमामधली एक विशेषता आहे बघा. गृहस्थ आश्रम सगळे आश्रमात 4 आश्रमात श्रेष्ठ मानलेला आहे. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा संन्यास आश्रम, चौथा वानप्रस्थ आश्रम. ह्या तिन्ही आश्रमांची मोठेपणा महात्म्य आहेच. पण सगळ्यात श्रेष्ठ कोणता आश्रम सांगितलेला असेल तर ब्रह्मदेवाने गृहस्थ आश्रम आहे. कारण कर्तव्य म्हणून करण्याचा उपदेश केलेला आहे. गृहस्थ आश्रम करायचा, तू माझ्या वाटेला आलेलं कर्तव्य मी पूर्ण करावलंय. मी माझ्या मुलांना जन्म घातला, मुलांची जबाबदारी माझ्यावर आहे. म्हणून मुलांना वाढवणं, सुशिक्षित करणं, संस्कार देणं हे माझं कार्य आहे. कर्तव्य म्हणून गृहस्थाश्रम करावा, अपेक्षा ठेवून गृहस्थाश्रमात राहू नये असा उपदेश केलेला आहे. पण सावधपणाने प्रपंच करणारी असतात ना ती शहाणे होतात. भरताला जो भरत, आता पुढे चरित्र आपण बघणार आहोत भरत राजाचं, भरताला वनात सुद्धा प्रपंच सुटला नाही. एका पाडसाच्या त्या याच्यामध्ये विचारामध्ये आसक्तीमध्ये तो गुंतून गेला आणि त्यामुळे पुढचा जन्म घ्यावा लागला. भरताला वनात जाऊन आसक्ती सुटली नाही आणि जनकानं सगळं राज्य चालवून आसक्ती सोडून राज्य केलं. किती फरक आहे बघा. जनक राजा एका राज्याचा राजा होता, त्याला किती विवंचना हो, पण एवढ्या विवंचना सहन करून
तो मुक्तीपर्यंत गेला. भरत राजा घर सोडून वनात गेला तरी सुद्धा मुक्त झाला नाही, परत जन्माला यावं लागलं. म्हणजे एकांतच पाहिजे असं काही नाही. घरात राहून सुद्धा, गृहस्थ आश्रमामध्ये राहून सुद्धा आपल्याला मुक्ती प्राप्त करता येते. प्रल्हादाने दैत्याबरोबर राहून सुद्धा भक्ती केली. गंमत आहे की नाही बघा. आपण म्हणते चांगली वाईट माणसं असतात हो, आम्हाला कुठलं करायला जमतंय, घरातली आमचं सगळी आम्हाला विरोधच करतात. नवरा म्हणतोय कशाला कथेला जाते, किंवा बायको म्हणते तुम्हाला नुसता तोच नाद आहे बघा, घराकडे लक्षच देत नाही, काहीतरी चालू असतं. पण याच स्थितीमध्ये आपण आपला परमार्थ सांभाळता आला पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये. म्हणून प्रल्हादानं वाईट संगतीमध्ये, प्रल्हाद सगळे राक्षस अवतीभोवती, शिकवायला राक्षस होते त्यांना दोघं राक्षस, चांगलं शिकवत असतील नाही, मारा तोडा हत्या करा हेच सगळी शिकवण आहे. अशी शिकवण प्रल्हादाला मिळत असताना सुद्धा विष्णूच्या कृपेमुळे प्रल्हाद तरुण गेला. हे ग्रस्त आश्रमातला आहे, म्हणून ग्रस्त आश्रमात राहूनच आणि षड्रिपूशी आपण युद्ध करू शकतो. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे 6 जे विकार आहेत त्याला षड्रिपू म्हटलेलं आहे. षड्रिपू म्हणजे 6 शत्रू, रिपू म्हणजे शत्रू. हे 6 शत्रू आहेत माणसाचे. आपण या शत्रूवरती विजय प्राप्त केला पाहिजे. एक काय काय बरेचसे आहेत, हे अवगुण असतात ना, पटपट येतात. सद्गुण लवकर येत नाहीत आपल्याला. किती बघा, सद्गुण करण्यासाठी तपस्या करावी लागते यायसाठी. पण का विकार येण्यासाठी काय कोणाला तप करायला लागले आतापर्यंत? आपोआप येतात विकार, आपोआप येतात. आणि चांगले गुण प्राप्त करावे लागतात. आणि ही गोष्ट फार महत्वाची आहे. म्हणून गृहस्थ आश्रमामध्ये आपण काम क्रोधाशी भांडू शकतो. वनात जाऊन तपस्या करून काहीतरी प्राप्ती केली, त्यात काय महत्व आहे? मुलाबाळात राहून त्याने मुक्ती प्राप्त केली, ह्याला महत्व आहे. तुकोबानीचा मोक्ष मिळवला, नाथानी मोक्ष मिळवला, गोरोबा काकानी मोक्ष मिळवला. किती आहेत उदाहरण बघा. सगळी माणसं बायका मुलात होती, विचार करण्यासारखे आहे. ऋषी मुनी याज्ञवल्की ऋषी ज्या आहेत, या ऋषींच्या 2 बायका, एक कात्यायनी एक मैत्री, या दोघी असताना सुद्धा मोक्ष मिळवला. काय गंमतशीर गोष्ट आहे बघा. एवढा संसार सांभाळताना मोक्ष प्राप्त होती. या गृहस्थ आश्रमाचे हे श्रेष्ठत्व सांगितलेलं आहे. त्यामुळे गृहस्थ आश्रमामध्ये राहूनच एक प्रकारचा हा किल्ला आहे, आपल्याला लढता येतं. आपण एकटा असल्यावर काय लढणार आहे? एकाने तप केलं, संन्यास घेतला, संन्यास घेऊन तप केलं, 24 वर्षे साधना, 25 वर्षे साधना केली, आणि साधना ज्ञान प्राप्त करून बाहेर पडले आणि लोकात जायला लागले. पहिल्यांदाच एसटीचा प्रवास करण्याचा योग आला, आणि एसटीत चढलेत महाराज. इकडे एवढे तप करून आलेत ना हिमालयातनं, त्यांना प्रवासाला जायचं आहे. एसटीत चढले, चढल्याबरोबर एवढी गर्दी तुफान एसटीमध्ये असतेच. 2-3 ह्यांचं पाय चिरडून टाकलं बुटाच्या पायानंच, झाले रक्तबंबाळ. चिडले ते, प्रत्येकाला कानपाडीच मारायला चालू केल्या महाराजांनी. कंडक्टर म्हणले का पिसाळला सगळं एवढं? अहो पिसाळ म्हणजे माझे पाय तुडवले. अहो आमचे पाय 100 जण रोज तुडवतात, आम्ही काही बोलत नाही. या एवढ्या गर्दी द्यायचं असेल ना तर पाय तुडवले जाणारच. वनात जाऊन क्रोध जिंकला नव्हता, ही गोष्ट फार महत्वाची आहे. क्रोध जिंकायचा असेल ना एसटीनंच प्रवास करायला पाहिजे. कोण ढक्कलते ना तरीही गप्पच, कोण काहीतरी म्हणते अहो सरका की पुढं तरीही गप्पच. इथं क्रोध सांभाळण्याची शाळा म्हणायची आहे प्रपंच. म्हणजे बाहेर राहून कोण बी सांभाळेल हो, ह्याच्याबरोबर भांडायला जगा वनात कोण आहे? मग म्हणते मी कुणाबरोबर भांडलो नाही, कुणाबरोबर? अरे भांडायला माणूस तरी पाहिजे ना. ये माणसात आणि न भांडता दाखव, त्याला म्हणायचा श्रेष्ठ. गृहस्थ आश्रमामध्ये राहून आपण न भांडता राहायला लागलो ना तर आपण चांगले ऋषी झालो म्हणून समजायचं. त्यासाठी न लागे जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. तुकाराम महाराज त्यासाठीच बोलतात. कशाला जातात, कशाला वनाचं सेवन करावं लागतं? घरात नारायणाला बोलवा आपल्या. हे जे सांगणं आहे ना, हे श्रेष्ठत्व संतांच्याकडून शिकण्यासारखं आहे बरं का. म्हणून कुठल्याही संतांनी फारसा संन्यास घेतलेला आपल्याला बघायला मिळत नाही. गोंदवलेकर महाराज घ्या, काही मात्र जन्मताच होते. ज्ञानेश्वर माऊली, समर्थ रामदास जन्मता संन्यास घेतला नाही त्याने. मूळचेच होते ते, असे जन्मता संन्यास नसणारे वेगळे. पण त्यांनी मात्र गृहस्थाश्रमाचं महत्व सांगितलेलं आहे. यामध्ये समर्थ तरी म्हणतात गृहस्थाश्रम आहे म्हणून ते 3 आश्रम चालतात. ब्रह्मचर्य, मुलं शिकायला जातात, त्यांना पोटाला कोणी घालायचं? ती भिक्षा मागायला कुणाच्या दारात जातात? जे गृहस्थ आश्रमी आहेत त्यांच्या दारात. भिक्षा वाढली तर संन्यासाला पण भिक्षा वाढायला लागते, वानप्रस्थाला जेवण लागतं. हे सगळ्या जेवणाची व्यवस्था गृहस्थाश्रम चालवतो. म्हणून गृहस्थाश्रमात राहणारा श्रेष्ठ दर्जाचा भक्त असतो. फक्त त्यानं सांभाळायचं कर्तव्य काय आहेत?
3 मगाशी कर्तव्य सांगितली बघा. सगळ्यावरती प्रेम करायचं, इंद्रिय ताब्यात ठेवायची, आहे त्यात समाधान मानायचं. 3 गोष्टी पाळल्या ना आपल्याला भयंकर शांतीचा अनुभव यायला लागतो. आणि हे भागवताचं एक सूत्र आपल्या पुढे समोर मांडलेलं आहे. म्हणून गृहस्थ आश्रम हा श्रेष्ठ दर्जाचा आहे. परमार्थाची साधना आणि त्याची पूर्वतयारी मोक्षाची नेहमी गृहस्थ आश्रमामध्येच होते. गृहस्थाश्रमामध्ये भांडायचं कधी नसतं. कोण फसवते आपल्याला कधी कळेल? तिथं राहिल्यामुळं कळतं, अन्यथा नाही कळत. आपण मुलांना म्हणतोय जाऊ नकोस, त्या मुलात मिसळू नकोस, ती मुलं वाईट आहेत, ती मुलं अशी आहेत, ती इकडं जाऊ नको, तिकडं जाऊ नको, विहिरीला पोहायला जाऊ नको, बुडतात. असंच का सांगतोय हो आपण सारखं? आणि त्यानं शिकायचं कधी? पोहायला कधी शिकायचं? वाईट मुलं आहेत ही कळणार कधी त्याला? त्यानं जर मिसळला नाही तर वाईट काय आहे त्याला कळणारच नाही पुढच्या आयुष्यामध्ये. म्हणून त्याला बाहेर सोडा, त्याला कळू दे की उलटी सुलटी जग कसं चालतंय. गृहस्थ आश्रम आपल्याला शिकवण्याची पाठशाळा. म्हणून गृहस्थ आश्रम हा श्रेष्ठ झाल्याचा म्हणलं आहे. म्हणून पात्र गृहस्थ आश्रमाने वयाच्या 50 नंतर मात्र आश्रम सोडण्याची तयारी ठेवावी. आता माझं कर्तव्य संपलेलं आहे. 50-52 वर्ष हे वर्ष आपल्यासाठी आदर्श आहे. माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर काकांनी 52व्या वर्षी आपल्या संसाराचा विधिवत त्याग केलेला आहे. दिसताना दिसला नाही, पण घर न सोडता मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. ही व्याख्या जगणारे माझ्या पुढे असणारे एकमेव सत्पुरुष मी पाहतो ते माझे सद्गुरू आहेत, की ज्यांनी खरंच ही व्याख्या जगले. ते जे माऊलींनी व्याख्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहेत ते त्यांचं जगणं आहे. असं जगणं गृहस्थ आश्रमामध्ये जमतं कसं लोकांना हे कळलं पाहिजे. म्हणून गृहस्थ आश्रम हे भोगाचं साधन आहे. अगोदर योग होतात, ब्रह्मचारी आश्रम हे योगाचं साधन आहे आणि गृहस्थ आश्रम हे भोगाचं साधन आहे. पण नंतरचा वानप्रस्थ आणि संन्यास हे त्यागाचं साधन आहे, विसरून चालणार नाही. आपण भोग भोगलेत, भोग आता त्याग केले पाहिजेत. अगोदर योग केला, आता योग केला तो ब्रह्मचारी आश्रमामध्ये केलेला आहे. वयाच्या 25 वर्षापर्यंत मुलांनी ब्रह्मचर्य पाळलं पाहिजे. त्या ब्रह्मचर्याचं मोठेपण आई वडिलांनी शिकवून दिलं पाहिजे. तुझं वीर्य जपून करून ठेव. देशाला तुझ्या त्या वीर्याची गरज आहे, तुझ्या धाडसाची गरज आहे. म्हणून मुलांना 25व्या वर्षापर्यंत सुद्धा विद्यादान, विद्याचंच त्यांना काय केलं पाहिजे? अध्ययन केलं पाहिजे. ही गोष्ट सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून जगता काय तो योगाची कला आहे, तो योग शिकला पाहिजे. मुलांना व्यायामाची सवय लावली पाहिजे, व्यायामाचं महत्त्व सांगितलं पाहिजे, त्यांना सूर्यनमस्कार काय आहेत शिकवले पाहिजेत. त्यासाठी आपण शिकून घेतलं पाहिजे. आपल्यालाच माहीत नाही सूर्याची 12 नावं, सूर्यनमस्कार कसे घालायची माहिती नाहीत. सूर्यनमस्कार म्हणजे ही आपल्या आरोग्याची उपासना आहे, आपल्या लक्षात येत नाही. त्यामुळंच आतमधली स्थिती चांगली तयार होते. भगवंताचं नाम जिरवायसाठी शरीर धष्टपुष्ट पाहिजे. सगळ्या संतांनी शरीराबद्दल फार महत्त्व सांगितलं. विशेष करून जर बघायला गेलं समर्थांनी दासबोधामध्ये वर्णन केले ना शरीराच्या महात्म्याचं फार. शरीर हे उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोषले, शरीर हो हे साध्य केले, शरीर साधले परब्रह्म, तुकाराम महाराज म्हणतात. या मनुष्य देहाची निकारणे सच्चिदानंद पदवी घेणे. शरीर आहे म्हणूनच मोक्ष आहे. हे शरीर धडधाकट असेल तर सदृढ शरीरामध्ये सदृढ मन असतं आणि सदृढ मनानंच उपासना करता येते, सदृढ मनानं ध्यान करता येते. अरे शरीरातच दुखणी असतील, ध्यान काय करेल सांगा बघू? ते ज्याचं शरीर संपदा चांगली तोच परमार्थाचा योग्य अधिकारी असतो. आपण मुलांना हे शिकवलं पाहिजे. हे योगाची 25 वर्ष असतात, नंतर भोगाची गृहस्थाश्रम सुरू होतो. ही 50 पर्यंत भोग भोगायचे, कमवायचं कमवायचं कमवायचं, योग्य मार्गाने कमवायचं, कुणाला लुबाडायचं नाही. 50 पर्यंत मिळवायचं आणि शेवटी त्यागाला सुरुवात होते. आता हे केलंय, आता मी जगाच्या उपयोगाला आलो पाहिजे. 50 नंतर म्हणायचं माझा आता उपयोग जगाच्या कारणासाठी आहे. कधी होतं? फुलं सगळी फुललेली असतात. फुलांचं उत्तम पण कधी असतं? जेव्हा परमेश्वराच्या चरणावरती पडतात आणि कोमेजून जातात. कोमेजणं सगळ्यांच्या वाट्याला आहे. शरीर कोमेजून जाते का नाही? वृद्धत्वामध्ये कोमेजून जातं. फुलं टवटवीत दिसतात, कळ्या असतात, त्या कळ्यांची फुलं होतात. म्हणजेच 25 वर्षी ही कळी आहे आणि 25 नंतरचं फुल होतं. फुलानं काय करावं? देवाच्याच पायाचा आश्रय घ्यावा. फुलांनी कुठं जावं? देवाच्या पायावर पडावं. पडल्यानंतर कोमेजणारच आहेच की. देवाच्या पायावर पडलं नसतं तर फुल कोमेजलं नसतं, असणारच. ते पडून झडून गेलं असतं. ह्याला फार मोठं स्थान आहे. म्हणून देवाचा आश्रय, पायाचा आश्रय घेणं हे फुलांचं कर्तव्य आहे. म्हणून हा आश्रम आहे ना गृहस्थ आश्रम,
भोग भोगायचा आहे आणि नंतरचा जो आश्रम आहे, दोन्ही आश्रम हे त्यागाचे आहेत बरं का, मोक्ष मिळवण्याचे आश्रम आहेत. आता विचार कर रे बाबा, हा संसार काय आहे, भोगलस ना, योग केलास, भोगलास, आता त्यागाची वृत्तीने वैराग्य तुझ्याकडे आलं पाहिजे. या वैराग्याची आता उपासना कर. पहिली योगाची उपासना केलीस, नंतर भोगाची केलीस, आता त्यागाची कर. आता सोडायला शिक. जे जे घेतलंस ना ते आता सोडायला घे. मिळवलंस, आता सोडायची अनुष्ठान चालू कर. त्याचं अनुशासन तुझ्याकडे असलं पाहिजे. हा विचार आला पाहिजे. झालंय काय बघा, ज्या काळामध्ये योग करायचे त्या काळात पोरं भोग घ्यायला लागलेत, आणि ज्या काळात भोग भोगायचे त्या काळात रोगानं पछाडलेला आहे. विचार करण्यासारखं वाक्य आहे, लक्षात ठेवा बरं काय. ज्या 25व्या वर्षामध्ये योग करायला पाहिजेत त्या काळात पोरं भरकटल्यासारखी दारू पितात, नको नको ते खातात, भोग भोगतात. योग करायचा सुटला, भोग भोगायला लागले. आता भोग भोगायचे 25 वर्षानंतर आहे, ताकद राहिली काय, नाही राहिली. भोग भोगायच्या वेळीच आजारानं पछाडलं, रोग आलेत, आणि रोगामुळं भोग पण भोगता आले नाहीत. कसला त्याग करणार आहे आणि कसला समाजासाठी जगणार आहे, कसली भक्ती करणार आहे, हा काहीच करणार नाही ना. शिकवायला कोणीतरी पाहिजे ना. अरे ब्रह्मचर्य आश्रम सर्वात श्रेष्ठ आहे. तू दणकट हो, बलवान हो, आणि बलवान झालास ना की तू ग्रस्त आश्रमासाठी योग्य होतोस. तुझ्या पोटी जन्मणारी जी पोरं आहेत ना ती सुद्धा सदृढ जन्माला येतील. नाही तर चुकीची निबळट पोरं जन्माला येऊन करायची काय, काय ते देशाचं रक्षण करणार आहेत आणि देशाला सुखसंपदा प्राप्त करून देणार आहे, असा विचार मुलांना शिकवणं फार गरजेचं आहे. शेवटी हा त्यागाचाच विचार ना. हा त्यागाचा विचार त्यासाठी सांगितलं म्हणून ब्रह्मदेवानी प्रियव्रताला सांगितलं, अरे तुझा ते ध्यान बिन हे देवाचं आहे बरोबर आहे, पण ग्रस्त आश्रमातून तू जा. एकदा तुला मिळवायचं कळू दे, मिळवण्यानंतर त्याग करता आला पाहिजे. ज्याच्याकडे आहे त्यालाच त्याग करता येतो, ज्याच्याकडे काही नाहीच त्याला त्याग कसला म्हणायचा हो. मी आता म्हटलो मला काय विमानाने प्रवास करायला आवडत नाही. आता आवडायला तुझ्याकडे पैसे कुठे आहेत, माझ्याकडे आता पैसेच नाहीत, आणि मी काय म्हणतोय मी विमानाचा त्याग केला. आता त्याग कुठला केला, याच्याकडे पैसे नाहीत म्हणून ह्याला जाता येत नाही, आणि मी बोलतोय काय बघा मी विमानाचा त्याग केला. हे का त्याग म्हणायचा होय. ह्याला आता शुगरचा त्रास होते, मी साखरेचा त्याग केला होय. मरशील म्हणून सोडलंस, ह्याला काय सोडणं म्हणायचं काय. घरात थांबू देण्यात लोक म्हणून बाहेर आला आणि देवळात बसला, ह्याला काय घर सोडलं म्हणायचं. घर सोडलं कधी, घरात राहायची भोगाची स्थिती असताना सुद्धा त्या भोगाला लात मारून भगवंताच्या उपासनेला लागतो, त्याला म्हणायचा त्यागी, तो म्हणायचा वैराग्यशील. आपल्याकडे असं वैराग्य यायला पाहिजे, माझ्याकडे सगळी प्राप्तीची साधनं असताना सुद्धा त्या साधनांना अव्हेरून भगवंताच्या प्राप्तीसाठी बाहेर पडणं, याला म्हणायचा त्याग. 50 नंतर हा विचार सर्वांनी केला पाहिजे, सर्वांनी बरं काय. या ठिकाणी काही नाही, मग घरात राहायचं, संसार सोडा म्हणजे काय घर सोडायचं नाही. संसारची आसक्ती आहे ना, मुलाबाळांचे प्रेम आहे ना, सगळं सोडायचं. आपल्यावर जी जबाबदारी होती, मुलांच्या गळ्यात ती माळ घालून टाकायची, सुनेनं हातात डबे द्यायचे, सगळा किचन समजावून सांगायचं, इथं हे आहे, तिथं ते आहे, इथं माझे पैसे वगैरे साठवलेले आहेत, सगळे आहेत. असे जमलं तर मृत्यूपत्र शेवटचं करून ठेवायचं. आता मृत्यूपत्र करायसाठी आमच्याकडे एवढं आहेच काय, ते टाटा बिर्लांनी मृत्यूपत्र करावं, कारण त्यांची तेवढी संपत्ती आहे. आमच्याकडे असते काय 4 भांड्याचं आता मृत्यूपत्र काय करायचं. आहेत आपल्या, हाय समजा 10-20 तोळं सोनं आहे, त्यात तरी मृत्यूपत्र कसलं करायचं. नाही मृत्यूपत्र केलं तर ती घेतात भांडतातच, 12व्या दिवशीच वाटणीला बसतात. ती जास्त दिवस लावत नाहीत. आता आणि सगळीकडे जमायची पाहुणं आहेत वर त्यांच्या पुढ्यातच होऊ दे. आता फोटोत माळ घालून म्हातारी बसली, बघती या डोळे मिचकावून, माझ्या चित्तकाचं कसं तोडायला लागले चित्ताकते. हितनं मागत दिलं नाही सुनेला, सून मागायची, एकदा द्या, मी बारशाला निघालोय हो, एक दिवस घालून जातो. अजिबात नाही, माझ्या नवऱ्याच्या फंडात केलेलं चित्ताक आहे, मी देणार नाही कुणाला. सून म्हणती घेऊन बस, मेल्यावर हे माझंच होणार आहे, कधी जातीस ती वाट बघतो. आता फोटोत बघून म्हातारी म्हणाली, काय माझ्या सोन्याची वाट लावा लागल्यात. 3 जण भांडायला लागल्यात. वास्तविक मला थोरलीला काय द्यायला नव्हतं, तिला द्यायचं होतं, पण तिला मिळालंच नाही, कोणतरीच घ्यायला लागल्या. अगोदरच केलं असतंच तर बरं झालं असतं ना, सगळ्यांना समाधान मिळालं असतं. त्याग करायची वृत्ती असायला पाहिजे ना. त्याग नाही जमत आणि नंतर नुसता पश्चाताप वाटेला येतो. म्हणून आपण हा विचार शेवटच्या टप्प्यामध्ये संसाराची आसक्ती सोडायची, पोराबाळावरचं प्रेम वळवायचं आणि देवावर प्रेम आणायचं. प्रेम करायची वृत्ती आहे ना आपली, पहिल्यापासून प्रेम करतोय का नाही आपण, कुणा पण केलं, जडावर केलं, आता चैतन्यावर करायचं. जडावर प्रेम होतं ना,
प्लॉटवर होतं, शेतीवर होतं, मुलांच्यावर होतं, सगळ्या जड वस्तू आहे. आता वळवायचं चॅनल आणि इकडं करायचं, देवावर करायचं. जो माझ्यात सतत वास करतो त्या देवाच्या भक्तीचं मी काय करतो का, ज्याने मला जन्माला घातलं त्याच्याबद्दलचं काय करतो का, विचार केल्यासारखा आहे. मुलं आता अलीकडली बऱ्याच वेळा काय करतात बघा, बाबाची पेन्शन आली, बाबाला घेऊन जातात. ते काय थरथरते हात, काय थरथरून सही सरळ करता येत नाही, मग काहीतरी अधिकार पत्र बँकेकडनं आपणच घ्यायचं, त्याचा धरून अंगठा उठवायचा आणि सगळी पेन्शन बाबाला अजून काही कळत नाही म्हणून स्वतःच्या खिशात घालायची. बाबा म्हणते मला जरासं पान सुपारलं तरी दे रे, म्हणून त्यांना एक 500 रुपये हातात घालायचे, बाकी सगळे आपल्याकडं. पैसे कोणाचे? बाबाचे. सगळी पेन्शन. आणि आपण काय करतोय, त्यातले 500 रुपये फक्त बाबाला देतोय. आत्ता तसंच आहे. मी जन्माला आलो, शरीर कुणाचं? देवाचं. प्रॉपर्टी कुणाची? देवाची. आणि त्यातला वेळ किती देवाला देतो? 500 रुपये. आणि घेतोय किती? 50,000 आपल्याकडे घेतोय आणि 5,000 देवाला देतोय. 500 रुपये देवाला देतो. 500 रुपये म्हणजे काय? 15 मिनिटाची उपासना. सकाळी राम 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 करायचं, झालं बघा. पेन्शन मधले 500 रुपये दिले. कुणाला? बापाला. परमपूज्य काकांचा दृष्टांत आहे हा. परमपूज्य काकांनी दृष्टांत दिलेला आहे की पेन्शन बाबाची ना, अरे पण द्या, निम्म तरी द्या. बाबाला निम्म द्या. बाबाला म्हणजे ईश्वराला, ज्यानं जन्माला घातलं, एवढं सुंदर शरीर दिलं, डोळे दिलेत लखलखणारे, मेंदू दिला. एखादा कॅमेरा असेल तर किती फोटो सांभाळतो? फार थोडे. आपण म्हणतोय मेमरी फुल झाली. ही मेमरी कधी फुल झाली आहे का बघा आतापर्यंत? हे झालं काय झाला, मोबाईल हॅक झालाय म्हणतोय आपण. हे कधी हॅक असं होतंय का बघा, भरलंय आणि आता बंदच पडलं नाही. ह्याच्यात किती फोटो असतील? आपण किती गावात फिरलो बघा, सगळ्यांची ओळख आहे. हे घर ह्यांचं, ते घर का, आत फोटो आहेत ते. कुणी दिले हा कॅमेरा? कुणी दिलं हे श्रवणाचं यंत्र? आणि त्याच्याबद्दल जरा तरी आभार मानायला पाहिजे. कृतज्ञता कुठे गेली? ही कृतज्ञता संपली म्हणून मला पश्चातापाची वेळ शेवटच्या म्हातारपणात येते. पश्चाताप व्हायला नको पाहिजे. ज्याचं त्याला आहे, देऊन जावा आणि रिकाम व्हा. रिकाम हात करा, मोकळेपणाचा अनुभव यायला लागेल. हात सगळे रिकामी झाले ना, शांती वाटते. हलकं वाटायला लागलं की आपण हलकं होतो, वर वर जातो. वर म्हणजे बरोबर देवापर्यंत जातो. जड असलं की देव म्हणतोय तुझं खिस्सा अगोदर रिकाम करून ये, मी काय तुला हे भरलेल्या खिस्सानं काय घेणार नाही. आई म्हणते ना, घाण पाय करून आलास, घरात घेणार नाही बघ, अगोदर तिथं चावीला पाय पाय धु, मग आत ये. तसा देव म्हणतोय की पापणी सगळी घेऊन आलास ना, रिकामा हो. मी निष्पाप आहे असं समज, मी ब्रह्म आहे, तो देव मीच आहे असं समजून ये माझ्याकडं, मी तुला स्वीकारतो. असं जे आहे तसंच करता आलं पाहिजे. म्हणून गृहस्थ आश्रमात राहणाऱ्यांनी प्रत्येकाने, आपण सगळे गृहस्थाश्रमी आहोत, प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे, मी काय आणलं नव्हतं त्यामुळे माझा याच्यावर अधिकार नाही. योग्य वेळी हितलंच हित देऊन जाणं फार गरजेचं आहे. मग देण्याचा मोठेपणा स्वीकारूया ना. कोणतरी हिसकावून घेण्यापेक्षा दिलेलं चांगलं का हिसकावून घेतलेलं चांगलं? मेल्यानंतर हिसकावून घेणारच आहेत ना, त्याच्यापेक्षा अगोदर जर देऊन गेलो तर आपण द्यायचं, निवांत प्रेम संपादन करायचं. म्हातारी मेली, कटकट गेली असं तरी घरात गावगाव गल्लीतल्या लोकांनी कोणी म्हणू नये. एवढं तरी जगणं आपलं चांगलं असायला पाहिजे ना. आजोबा गेले तर गल्लीतली पोकळी निर्माण झाली, चांगल्या चांगल्या गोष्टी सांगायचे, मार्गदर्शन करायचे, अजून काही वर्षी जगायला पाहिजे होतं असं लोकांनी म्हटलं पाहिजे आपल्याबद्दल. आपली आठवण काढली पाहिजे. आता कोणाची आपण आठवण काढतोय? कुणाला आजा पंजा आठवतात सांगा बघू? आता घरातले फोटो सुद्धा माणसं लावणार. हे बटपटीत डोळ्याचं लावू नका, रात्रीचं भीती वाटते, फोटो गुंडळून ठेवा म्हणतात. त्या म्हातारीचं डोळं भीती वाटते, पोरं म्हणतात लहान, आम्हाला हे लावायचे नाहीत. आता काढा पितृ पंधरवड्यात, आता 15वडा सुरू होणार आहे बघा काही दिवसामध्ये. पितृ 15वड्यात तेवढं काढा, परत मिटवा, घडी घालून आत ठेवा जावा. यांची तोंड सुद्धा बघायला नको. काय मिळवलंय? काय नसतं. आहे मोठी मोठी मूर्ती केली आणि लाइटिंग लावलं म्हणून मुक्ती मिळाली, काय उपयोग आहे त्याचा? मेल्यानंतर ती करतात, अगोदर लाता नंतर लाइटिंग. काय करायचंय कामाला? मोठे मोठे शिरा, याचा प्रसाद, बासुंदीचा प्रसाद गावाला बोलवतोय. माझ्या बापाचं श्राद्ध आहे, बाप मात्र दुसऱ्याकडनं भाकरी खाऊन जगून मेला. त्याला ज्यावेळी अन्न घालायचं होतं त्यावेळी घातलं नाही, नको त्या गोष्टी करत राहिला आणि बाबाकडनं जे पुण्य प्राप्त करायचं ते मिळवलं नाही. नंतर मोठ्या मोठ्या गप्पा घालतो. कशासाठी हो? हा सगळा अन्नाचा सगळं सत्र करतो माहितीये काय? लोकांना मोठं वाटावं म्हणून, बाबाला शांती वाटावी म्हणून नव्हे. आई वडिलांना जर तृप्ती मिळवायची असेल ना, नाम घ्या, त्याशिवाय आई वडील तृप्त होणार नाही. कुठलंही श्राद्ध आणि कुठल्याही गोष्टी नंतरच्या आहेत ना कराव्या लागत नाहीत. जो वैष्णव असतो ना
त्याला काहीही विधी राहत नाहीत नंतरच्या टप्प्यामध्ये. ज्याने गळ्यामध्ये माळ घातली त्याला कुठल्याही देवाच्या वेगवेगळ्या भूताटकीना कुठलाही नैवेद्याची गरज पडत नाही. किती श्रेष्ठत्व आहे वारकऱ्यामध्ये, वैष्णवामध्ये. हे वैष्णवांचं श्रेष्ठत्व आपण जिवंतपणे मिळवलं पाहिजे. काही करावं लागत नाही, त्यांना कुठली बंधनच नसतात, काही करावं लागत नाही, आरामात जीवन जगता येतं. भगवंताचं नामस्मरण करावं आणि आपल्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं. सोन्यासाठी सारखं ध्येय आहे, त्याचं सोनं कधी होईल? जर भगवंताच्या नामासाठी, प्रेमासाठी ते जर खर्च झालं तर. नुसत्या भोगासाठी खर्च झाला असेल तर नुसते रोगच पाठीमागे लागतात. आता 40व्या वयामध्येच हार्ट अटॅक यायला लागलेत. कशामुळं? ज्या काळात योग करायचे त्यावेळी भोग भोगले म्हणून. मुलांना शिकवायला पाहिजे 25व्या वर्षापर्यंत तू योग करायचेस, घरात यायचं नाही. तू कष्टाची कामं करून यायचीस, मग घरी यायचं. 25व्या वर्षानंतर एक सलाम तुला मिळणार नाही. तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था तू कर. बाबाकडे कितीही असू दे प्रॉपर्टी, पण पदराखाली घ्यायची सवय फार वाईट आहे. युधिष्ठिराने एक 7 आश्चर्य सांगितलेले आहेत महाभारतामध्ये. त्यातलं एक आश्चर्य सांगताना ते म्हणतात, गायीनं एका पाडसाला जन्म दिला आणि ते पाडस जन्मल्याबरोबर तिथंच आहे. ती गाय त्याला चाटायला लागली. कशानं चाटते ती गाय? प्रेमानं. गायीची खरखरी जीभ असते, कधी जवळ आपण बघितलं तर लक्षात येईल. खरखरी जीभ असते जनावरांची सगळ्यात. त्या खरखरी जीभानं त्या नाजूक त्वचेच्या पाडसाला इतकी चाटायला आली, इतकी चाटायला आली, रक्तबंबाळ झालं ते वासरू आणि मरून पडलं. ह्याला काय प्रेम म्हणायचं का काय? आया तशाच करायला लागल्यात मुलांच्या वरती, अंध प्रेम. माझ्या मुलाला हे जमणार नाही हो, कुठं घालू त्याला आता, कुठल्या त्या मेसमध्ये किंवा कुठल्या त्या वसतिगृहामध्ये कसं ठेवू, कसं माझं बाळ राहील, कारण मी त्याला असं खाऊ घालतो. खाऊ दे ना, कुठं आंघोळ करते करू दे ना, त्याला कळू दे काय पडायचं नाही झडायचं असते. पडल्यावर जखमा कशा होतात कळायला पाहिजे ना. किती झाकायचं तरी पदराखाली घ्यायचं, आणि मेल्यावर कोण पदर देणार आहे त्याला? त्यावेळी ते काय करायला लागेल मग? अगदी गलित गात्र होऊन पडून जाईल. यासाठी हे भागवत शास्त्र जे आहे वयाच्या 50 नंतर म्हणतं हे सोडून द्या. ब्रह्मदेवानी प्रियव्रताला उपदेश केला. प्रियव्रत म्हणतो माझ्यासाठी संन्यास श्रेष्ठ आहे, मी वनात राहणार, भगवंताची प्राप्ती करून घेणार. मग वनातच काय भगवंताची प्राप्ती होते? तुकाराम महाराजांचा थोरला बंधू आहे बघा, तो अगोदरच घर सोडून गेला. काय काय वाट लागली त्यांच्या संसाराची. आपण त्यांचं चरित्र तुकाबांचं बघितलं, पण काय आनंदाचे डोही, आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची असा म्हणणारा हा सत्पुरुष. पण वाट्याला काय आलं? पण वाट्याला आल्याचं दुःख कधी आलंय? बरे झाले देवा, हे दुष्काळे पडे बाईल भेटली कर्कशा, बरे या दुष्काळे पीडा केली, अनुतापे तुझे घडिले चिंतन, झाला वमन हा संसार. तुकोबांचे उद्गार आहेत. का रडले नाहीत होते? आणि आमच्याकडे सगळ्या सोयीने युक्त आहे. घरात फ्रीज आहे, वॉशिंग मशीन आहे, लाईट आहे, सगळं आहे. घरात पगार येतो, व्यापारातून पैसे येतात, शेतातून धनधान्य येतात, आणि दिवस आणि संध्याकाळी बसून सगळीजण रडतात. अरे काय रडायला कारण तरी? कारण नसलं तर काढत्यात आणि रडतात. काय गंमत आहे का नाही? अहो रडण्याचं कारण तरी पाहिजे. एवढा देह दिलाय चांगला, त्या नामस्मरणासाठी वापरा ना. देवाला किती कृतज्ञता वापरायला पाहिजे. मग रडू कुठलं येते? कशाबद्दल रडायचं? मला एवढं पुण्यानं गुरु प्राप्त झाले, हे कुणालाच मिळाले नव्हते, ते मला मिळाले. मला नामाची दीक्षा प्राप्त झाली, मला नाम संकीर्तन ऐकायची इच्छा झाली. मी फार पुण्यवान आहे असं समजलं पाहिजे. आपण सर्वजण पुण्यवान आहोत, कारण भागवत सत्राचे आपण साक्षीदार आहोत. हे भागवत यज्ञ जो चाललाय ना, त्याच्या यज्ञातले आपणही भागीदार आहोत. जसं वक्त्याला पुण्य मिळणार आहे, जसं यजमानाला पुण्य मिळणार आहे, तसं तेवढंच पुण्य श्रोत्यांना प्राप्त होणार आहे. जाता जाता तुम्ही रिकामे जाणार नाही, पण संसार आयुष्यभर केला तर रिकाम हाताने जायला लागेल. पण हिथं जर श्रवण केलं तर हात भरून घेऊन जाऊ आणि देवाकडे जाऊ. देवाकडे गेल्यावर काय आणलंच येताना तू? नाही हो काय आणलं, सगळं मिळवलं ते तिथंच. आणण्यासारखं काय मिळवलंच नव्हतं ना. असं मिळवा जे देवाकडे जाताना घेऊन जाता येईल. कोणतं घेऊन जाईल? तर भागवताच्या यज्ञातलं हे जी भक्तीची जी सुरस आहे, भक्तीची जे अमृत आहे, ते अमृतपान करणारं तोच धन्य होतो असं वर्णन आहे भागवतातलं. म्हणून तेच प्राप्त करावं आणि भगवंताकडे जावं असं भागवत आपल्याला सांगतं. ब्रह्मदेव प्रियव्रताला उपदेश करायला लागले. उत्तानपाद आणि प्रियव्रत भाऊ आहेत ना, मनुचे 2 पुरं, शतरूपा आणि मनुची. त्या प्रियव्रताला पण मागच्या स्कंदामध्ये उत्तानपादाचं चरित्र ऐकलं. आता प्रियव्रत म्हणतो मला संन्यासाश्रम मला बरा वाटतो. नातलग असले ना त्रास देतात, खरे आहे, पण त्या त्रासातूनच तितिक्षा कळत असते. सहनशीलता शिकायची शाळा आहे ती. कसं सहन करायचं असतं सगळ्यांनीच कळतं.
ना तू एकटाच बसायला लागला आणि सहन करायला लागला. काय करणार आहे? एकानं गाडी गेली त्याला कधीच 25 वर्ष ऍक्सिडेंट केला नाही म्हणून वृत्तपत्रांनी सगळीजण जमलीत आणि म्हणले एवढे ड्रायव्हिंग तुमचं एवढं चांगलं आहे, तुम्ही 25 वर्षात एकदाही ऍक्सिडेंट केला नाही, कसं ड्रायव्हिंग करत होता म्हणून मुलाखत घ्यायला त्यांची लोक जमा झाले, सगळे रिपोर्टर. त्याने मुलाखतीतला पहिलाच प्रश्न विचारला, काय रहस्य आहे की तुम्ही 25 वर्षामध्ये एकदा सुद्धा ऍक्सिडेंट तुमच्या गाडीचा झाला नाही? म्हणलं त्यात काय विशेष, मी 25 वर्षे गॅरेजला गाडी लावली, ती कधीच रस्त्यावर आणली नाही. आता ज्यानं रस्त्यावर गाडीच आणली नाही त्याचा ऍक्सिडेंट कसा होईल हो? जे चालतो तो ठेचकाळतो, बसलेला ठेचकाळ कसे? ठेचा लागल्या तो दोषी नाही, बसला तो दोषी आहे. ठेचा लागला म्हणून शहाणा, पुढच्याच ठेच मागचा शहाणा. म्हण कशानं आली? ठेच लागल्यामुळं शहाणपण येतं. म्हणून आपण समजायचं नाही संकट आली, अरे संकट ही परीक्षा आहे, या परीक्षेत पास होता हिम्मतवान तो खरा भक्त आहे. कुंतीचं उदाहरण घ्या, संकट मागितली त्याने, का? संकटात शहाणपण येतं, संकटात परीक्षा कळते, संकटात माझं परक पण कळतं. माझी कोण, परकी कोण, माझ्या उपयोगाला येतात ती संकट काळात येतात ती माझी, रक्ताची माझी नव्हे, संकट काळात उपयोगी येतात ती माझी. हे समजलं केव्हा? दुःख आलं, संकट आलं म्हणून समजलं. आणि शेवटी म्हणतात कुंती, भगवंता माझ्यावर दुःख दे, संकट दे, कारण दुःखात आणि संकटात तुझी मला आठवण येते कृष्णा, म्हणून मला दुःख दे. काय श्रेष्ठ तत्वज्ञान आहे होय भागवताचं, आपण का घेऊ नये? आणि फालतू संकटांना जी येतात, अगमा पायी अनित्यान तान तितिक्षस्व भारत, सांख्य योग सांगतो 2रा अध्याय भगवद्गीतेचा. काय? अगमा पायू अनित्या, हे येणारे नाही जाणारे आहेत का? मुक्कामला राहिलीच संकट कुणाच्या हात? कधी राहतात काय बघा? नाही, आज येतात उद्या नसतात, उद्या येतील परवा नसतील, येणारे नाही जाणारे आहेत. म्हणून अर्जुना त्या ठिकाणी तू तितिक्षा बाळग, सहन कर त्यांना, असं जो मार्गदर्शन करतात. म्हणून संकटांना घाबरायचं नाही. प्रियव्रताला सांगायला लागले, गृहस्थ आश्रमाला घाबरू नकोस, असं कर्म करा की ज्या कर्मामुळं पुढील जन्माचं कारण बनायला नको पाहिजे, असलं कर्म करायचं, असली कर्म करायची. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विधा, पूजा केली होय अपारा तोषा लागे. माऊलींचं वर्णन आहे 18व्या अध्यायामध्ये. अशी कर्म करा की भगवंत प्रसन्न झाला पाहिजे. वा रे वा, तुला जन्माला घातलो आणि मी कृतार्थ झालो असं भगवंताला वाटलं पाहिजे. मी तुला शिष्यत्व बहाल केलं आणि मलाच मी तुला पोटाला जन्माला घालून मी कृतार्थ झालो असं आई बाला वाटलं पाहिजे. आणि मी तत्वमशीचा उपदेश तुला देऊन मी कृतार्थ झालो, तू झालाच की नाही मला माहिती नाही असं गुरुना वाटलं पाहिजे. असलं शिष्यत्व, असला पौत्रपणा किंवा कन्यापणा आपल्याकडे असायला पाहिजे. त्यालाच भक्त म्हणायचा. अन्य काय? जगला आणि मेला त्याला विचारलंय कोण सांगा बघू? आज ज्ञानोबांचं तुकोबांचंच नाव काढतोय ना आपण, त्या भलत्यांची नावं काढतोय. आजा सुद्धा पंजा सुद्धा आता आठवण झालाय आपल्याला. त्यांची नावं कशी आठवतील? काय कर्तृत्व केलेलं नसावं म्हणून आठवत नाही. जन्माला घालणं म्हणजे काय पोरं मोठेपणा नाही. आम्ही पोरांना म्हणतोय तुम्हाला जन्माला घातलं. जन्माला घातलं काय मोठेपणा आहे? काय विद्या आहे? काय कुठं शिकायला जायला लागते? नाही, जे नियमाप्रमाणे घडणार आहे त्याला घडलं आणि मी घडवलं म्हणणं किती मूर्खपणाचं आणि अभिमानाचं आणि अहंकाराचं प्रतीक आहे बघा. विचार करण्यासारखी बाब आहे. विचार करा, विचार करा असं भागवत म्हणतं. पुन्हा पुन्हा विचार करा तुमच्या जन्माचा आणि जन्माला येण्याचा, मृत्यू आणि मृत्यू काय याचा विचार करा, त्याचं चिंतन करा. मला पुन्हा जन्माला येऊ नये असं कर्म करा असं ब्रह्मदेव प्रियव्रताला उपदेश करतात. म्हणून प्रियव्रतांच्या यानं संसार स्वीकारला आणि त्यांच्याच वंशामध्ये ऋषभदेव नावाचा सत्पुरुष जन्माला आला. ऋषभदेवाची कथा आता या लागलेली आहे 5व्या स्कंदामध्ये. त्या ऋषभदेवाचा विचार आहे. ऋषभदेवानं फार मोठं हा पुण्यवान माणूस होता. ऋषभाचा अर्थच आहे सर्वश्रेष्ठ. ऋषभ म्हणजे काय? सर्वश्रेष्ठ असा अर्थ आहे. तर ऋषभदेवाचा उपदेश आहे मानवाचं जीवन भोगासाठी नाही. मगापासून आपण त्यांचाच उपदेश बघायला लागलोय. मानवाचं जीवन भोगासाठी नाही. किती भोगले तरी तृप्तता नाही. काय येते बघा, एकदा बासुंदी खाऊन पुन्हा बासुंदीची आठवण झाली नाही तर बासुंदी हे अमृत समजायचं असं होतंय. एकदा चहा प्याला की पुन्हा आठवण व्हायला नको पाहिजे. विषयाचं सुख कसं आहे? तात्पुरतं सुख देतं, ते येतं आणि जातं. म्हणून विषय सुखामध्ये फसायचं नाही. न फसणारा हाच खरा भक्त असतो. हे विचार फार मौलिक आहेत. म्हणून विषय सुखाची लालसा भजन करू देत नाही. टीव्ही बघूशी वाटली तर नाम कसं घेऊस वाटेल सांगा बघू? टीव्ही बघणं हा विषय आहे, केवढा बघायचा? बघ ना. कीर्तन लागले कधी लावता नाही, तुम्हाला म्हणत नाही बरं काय, जनरल चाललंय बोल.
हे महाराष्ट्र सगळं ऐकेल म्हणून बोलायला चालू आहे. कदाचित कुणी ऐकलं तर ऐकलं, ऐकावं या दृष्टीने नाही, आपल्या दृष्टीने चाललेला आहे हा भागवत यज्ञ. पण तरी सुद्धा आपण तसं करतोय का? आता टीव्हीचा त्याग करतोय? एकदा बघा ना. मग आपण म्हणते मालिका संपतच नाहीत हो म्हणून बघित बसलोय. आता तुम्ही बघताय म्हणून मालिका संपत नाही. खरी गोष्ट ती आहे, त्यांना दिसतंय किती लोकांनी आज ही मालिका पाहिली, नोंद होती तिकडे, म्हणून मालिका वाढवत वाढवत राहतात. ते इतकी माणसं बघतात म्हणून आणि वाढवा. फालतू काहीतरी गोष्टी काढायच्या, रडायचं तिथल्या टीव्हीतली त्यांचं बघून आम्ही रडायचं. 2 वेळा आम्ही रडायचं. आमच्या घरातलं एक रडायचं असते ते खरोखरचं, आणि टीव्हीतलं बघून आणि रडायचं. टीव्हीतल्या साड्या बघायच्या, फर्निचर बघायचं, आणि घरातल्या पुरुषांना म्हणायचं असलं जाणार, अरे माझ्याकडे पैसे नाहीत, पुढच्या पगारात बघूया. नाही, ते कसं आहे बघा. ते कुठनं लालसा निर्माण झाली? टीव्ही बघून. टीव्ही बघतात आणि ज्या कौटुंबिक मालिका बघतात त्यांना कधीच मोक्ष मिळणार नाही. परमपूज्य काकांचं वाक्य आहे. ज्या जे टीव्ही मालिकेमध्ये रममान झालेले आहेत ना, हा मग संपला, उद्या काय होते बघूया. भांगलन करताना सुद्धा त्या भागावर चर्चा. शेतात भांगलन करताना हरिपाठ म्हणा ना, रामकृष्ण हरी म्हणा, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे म्हणा ना, ओम नमो भगवते वासुदेवाय. नाही, काय काय झालं ग कालचं? ते लाईटच गेली आमची. तुमच्यात लाईट होती, कसं झालं जरा सांगा. आता काय कसं झालं आणि काय काहीतरी होऊ दे, मरू द्या तिकडं. त्यांचं काय खरं आहे काय जगणं? त्यांच्या साड्या सगळ्या आणलेल्या फालतू, म्हणजे उसण्या आणलेल्या. त्यांच्या घरातलं फर्निचर खोटं, त्यांचं बोलणं खोटं, त्यांना बोलायला लिहून दिलेलं असते ते बोलतात. आमचं खरं जीवन इतकं खोटं आहे, तर खोटं जीवन खरं कसं असेल? विचार करा असं भगवत सांगतं आपल्याला. म्हणून आपला मौल्यवान देह वाया घालवू नका. हा देह फार उपयोगाचा आहे. त्यासाठी ऋषभदेव आपल्याला मार्गदर्शन करतात. कारण भोगामध्ये डुकरांना सुद्धा भोग प्राप्त होतातच ना. आपल्या बायको बरोबर ते पण रमतं का नाही, प्रणय क्रीडा करते का नाही? करतंय, त्यालाही मिळते ते सुख, मलाही ते सुख मिळालं. त्यांनाही पोरं बाळ होतात, मलाही पोरं बाळ झाली. तेही अन्न खातात, कसलंही असू दे. डुकराचं अन्न वेगळं आहे, आमचं अन्न आपण खातो. डुकरं आम्हाला म्हणत असतील काय घाणेरडं खायला लागले ती, आम्ही डुकरांना म्हणतोय काय घाणेरडं खायला. पण डुकरं आम्हाला म्हणत असतील कसलं घाणेरडं खायला, भाकरी भात खायला लागले. कारण त्यांच्या दृष्टीने त्यांचं अन्न श्रेष्ठ असते ना. भोग डुकराचे जसे तसे माणसाचे आहे. भोगाला किंमतच काय नाही सांगा त्याच्या पलीकडं. मग भोग भोगून मरून जाऊया. त्या भोगातला त्यागवरती आहे. त्यागात शांती अनंतरम श्रेयो ही ज्ञान अभ्यासात ज्ञानात ध्यानम विश्वसते. ध्यानात फलत्याग, त्यागात शांती अनंतरम. 5व्या अध्यायातला 12व्या अध्यायातला श्लोक आहे भक्तियोग मधला, भगवद्गीतेतला. किती सुंदर श्लोक आहे. त्यागातच शांती आहे. सोडा तुम्ही शांत व्हाल, पकडून धरा तुम्हाला त्रास होईल. नाथ महाराज दृष्टांत देतात भागवतामध्ये. निमोत्या तोंडाचं भांड आहे, त्यामध्ये फुटाने घालतात बघा माकड पकडणारे. आणि माकडं ज्या झाडावर बसतात ना, तिथं ते भांडी निघून ठेवतात. निमोत्या तोंडाची भांडण यात फुटाने घालून ठेवतात. माकडं वरनं फुटाने बघतात नाही, येतात हात घालतात, मूठ भरतात, हात बाहेर येत नाही, मूठ अडकून राहते. आणि काही माकडं हुशार असतात, सोडतात आणि म्हणतात अरे बरं झालं की सोडलं की बाहेर येते ना, निघतोय ना, रिकामा होतोय, बरं आहे म्हणतात. काही हुशार असतात ते म्हणतात यात अडकायचं नाही, फुटानच नको. अशी त्यागवृत्ती जर आपल्याकडे असेल ना, प्रपंचाची लालसा नको, मी मूठ सैल करणार, अशा रिकाम्या हाताने मी जाणार आहे, लक्षात ठेवायचं. जाताना सुद्धा बऱ्याच जणांच्या मुठ्ठीच वळलेल्या असतात. म्हणतात त्यांच्या मुठ्ठी कुणीतरी सोडवा. कोण सोडवायची? ताटलेलं असते, 4-5 तास झालेले असतात मरून, आणि अशा मुठ्ठी पकडून जाते. असे का हात पडत नाहीत? घ्या. जगात जिवंत होतो त्यावेळी दिलं, आणि आताही मला काय नेण्याची इच्छा नाही. जिंदगी में बहुत कुछ कमाए हिरे मोती, लेकिन क्या करे यार, कफन को जेब नहीं होती. असा वाईटपणाने खंत वाटत घेऊन जायची नाही. काय करायचं हो, एवढं मिळवलं, कपनाला किस्सा असता तर बरं झालं असतं. त्या किस्स्यातनं काहीतरी घालून गेलो असतो. काहीही बरोबर येत नाही. फक्त मांजरपाट कापडच आपल्यावरती हातरतात. काय घरात कोट होते, माझे आता कोट घरात आहेत, जॅकेट आहेत, मग जाताना कोण जॅकेट घालून त्याला नेतील काय? नाही, सगळी जॅकेट, सगळे कोट, सगळी बुट माझी घरातच राहतात. मी एवढी सुंदर बनवलेली बाथरूम, त्यात तरी मला आंघोळ घाला रे. नाही, दारातच आंघोळ. अरे मग कशाला टाईल्स लावल्या एवढ्या? मर मेलो आणि संसार उभा केला आणि माझ्या बरोबरच आला नाही का? जे बरोबर येणार होतं ते प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न केले नाही. जीवन फुकट वाया गेलं.
असं फुकट जीवन वाया घालवायचं नसेल तर भागवत कथेतला वृषभदेवाचा उपदेश आपण ऐकला पाहिजे. ते म्हणतात भोग डुकरालाही प्राप्त होतात, पण मनुष्य देह फार दुर्लभ आहे, कारण तिथं मुक्तीची व्यवस्था आहे. म्हणून मी माझं हे करणं जरा सोडावं. तू तुझं म्हणावं ना तर माझं काहीच नाही म्हणावं. येथे तुझे काहीच नाही. समर्थ रामदासांचा आत्माराम नावाचा ग्रंथ आहे, फार वेदांत सांगणारा ग्रंथ आहे आत्माराम. त्यातली ओळी आहे बघा, येथे तुझे काहीच नाही, भुलला आहेस काही, चुकूनी आलाशी जाई जेथीचा तेथे, तू समर्थाचे लेकरू, अभिमाने घेतला संसारू, अभिमाने सांडता पैल पारू पावसील बापा. इथं तुझं काहीच नाही. काय येताना आणलं होतं का? नाही. मग जाताना पाहिजे का म्हणतोस? आणि त्याची इच्छा का धरतोस? इच्छा टाकून दे. नेण्याची इच्छा टाकून दे, म्हणजे रिकामा जाशील. रिकामा गेलास की परत जन्माला येणार नाही. जाताना घर दार प्रपंच जर घेऊन गेलास, परत घरदार सांभाळण्यासाठी आणि मरणाला सामोरं जाण्यासाठी परत ये, असं भागवत सांगतं. म्हणून सुख दुःख समान मानायला आपण शिकलो पाहिजे. आलं सुख स्वागत, आलं दुःख तरी स्वागत. हसत मुख राहायचं सारखं. हसणाऱ्याला काय बंधन नाही, पैसे द्यावे लागत नाहीत. रडल्यामुळं लोक काय मोठी म्हणत नाहीत, वा रडायला लागलेत हो, फार चांगले आहेत असं कोण म्हणेल? हसायला लागलेत ना तर चांगले आहेत म्हणतील आपल्याला. पण हसायचं, सतत स्मित हास्य. कोणी भेटलं हसत स्वागत करायचं. कुठल्याही व्यथा आपल्या सगळ्या बाजूला ठेवायच्या, कारण व्यथा काही काळापुरत्या असतात. म्हणून भगवंतासाठी काम करायचं, मुलाबाळांसाठी नाही, संसारासाठी नाही. देवानं मला पाठवलंय, काहीतरी काम कर आणि भगवंताची प्राप्ती करून घे, माझी प्राप्ती करून घे. तू ओळख विसरलास स्वतःची, जगाची ओळख ठेवण्यामध्ये तू मला विसरलास असं भगवंत म्हणतात. म्हणून शास्त्र संतांचं थोडं तरी ऐकावं, शास्त्र अभ्यासावं. म्हणून काल आपण त्रिसूत्री बघितली बघा, दिवसातून 1 तास वाचन झालं पाहिजे. आपल्या घरात पुस्तकं असतात, उशाला पुस्तक असतं, लगेच 4 पानं वाचायची, 2 पानं वाचायची, मग झोपायचं. व्हॉट्सअपचे मेसेज किती आलेत बघत झोपायचं नाही. ते मेसेज बघण्यामध्येच आपला वेळ, त्यातच झोप लागते, तसली स्वप्न पडायला लागतात. गोंदवलेकर महाराजांचं एक प्रवचन वाचून झोपून बघा, त्या प्रवचनाचेच दृष्टांत तुमच्या स्वप्नात यायला लागतील. का? जे झोपण्या अगोदर जे केलेलं असतं तेच झोपेत व्यक्त होत असतं. जे मरण्या अगोदर जे केलेलं असतं ते मरताना प्रकट होत असतं. हा सगळा संदेश आपल्याला भागवत शास्त्र देत असतं. म्हणून शास्त्र ग्रंथांचं वाचन केल्याशिवाय दिवस घालवू नका. दासबोध वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, तुकारामांची गाथा वाचा, एकनाथाचं भागवत वाचा. काय वाचायचे ते वाचा. माझे सद्गुरू त्यांचे जवळ 42-43 ग्रंथ आहेत. एक तरी त्यातला ग्रंथ वाचला तरी चालेल, कारण त्यांनी एवढं भांडार निर्माण केलं. कधी लिहिलं, कधी चिंतन केलं काय माहित नाही. एक पुस्तकाचा अभ्यास करताना मी मेटाकुटीला यायला लागलो. त्यांनी लिहिले असतील कधी बघा. विचार करण्यासारखी बाब आहे, पण आपण तो विचार करायला नाही. म्हणून इंद्रिय निग्रह करावा, सहन करायला शिकावं. या नाम रूपाच्या मोहातून बाहेर पडायला ऋषभदेव आपल्याला सांगतात. म्हणून ऋषभदेवाचं चरित्र हे आदर्श व्रत आहे भागवतातलं. ऋषभदेवाचा जन्मच त्यासाठी आहे. फार उपदेश केला. जसं आपल्याला सांख्यशास्त्र कपिल मुनींनी सांगितलं ना, तसं ऋषभदेव सुद्धा आपल्याला मार्गदर्शन करतात, की कळतं की आपण सुटणं फार गरजेचं आहे. आणि जन्मात जिवंत असताना सुटावं, मेल्यावर सुटणं हे सुटणं नाही, ते बंधनालाच कारणीभूत होत असतं. कारण जाताना आपण प्रपंच बरोबर घेऊन जात असतो. नारळाचं उदाहरण देतात बघा. वाळलेला नारळ कवटीपासून कसा विलग होतो, खडखड खडखड खड वाजायला लागतो, ह्याला सुटणं म्हणतात. कसा सुटतो तो बघा. समजा जर तो पाणी असेल ना, त्यात ओलं खोबरं असेल, फुटतं, फोडलं की फुटतं बघा सगळं. फुटून त्याचे तुकडे तुकडे चिंचिण्या होतात सगळ्या. म्हणजे त्याच्या वाट्याला दैन्य आलं का नाही? का? ते चिकटून आहे ना त्या नारळाशी. पण सुकलेला नारळ फोडून बघा, तो आत अलगद राहतो, कवटीच बाहेर बाजूला पडते. शरीर ही कवटी आहे वरची, आणि आतलं खोबरं हा आत्मा आहे, तो देवाचं रूप आहे. त्याला वेगळा कळा जिवंतपणीच. खरंच तो वेगळा आहे, तो चिकटलाय, तो विषयांच्या पाण्यामुळं. विषयांचा ओलावा आत आहे म्हणून खोबरं त्या कवटीला चिकटलेलं आहे. विषयांचा त्याग करायला हळूहळू चालू करा, आसक्ती संसाराची सोडायला चालू करा. आपल्याला आत्मा आणि शरीर भिन्न असल्याची जाणीव व्हायला लागेल. पण केव्हा? हे सुटणं चालू होईल त्यावेळी. तुटणं नको, फोडणं नको. नारळ फुटतो, फोडता पण येतो, पण ते फोडणं नाही, ह्यातनं सुटणं आहे. आणि वृषभदेव तसंच म्हणतात. साधी गोष्ट आहे हो, भगवंतावर प्रेम करायला शिकायचं.
संसारावर एवढं प्रेम करतो, मग भगवंतावर काय करायचं नाही? ज्ञानी पुरुषानं कुठेही ममत्व ठेवू नये बरं काय, कुठेही ममत्व ठेवायचं नाही. तसे भ्रमर भेडी कोडे ही भलतेची काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळी. माऊली काय बोलतात बघा पहिल्या अध्यायामध्ये, तिथे उत्तीर्ण होईल प्राणे, परी ते कमळदळ चिरून येणे, तैसे कठीण कोवळे पणस निही दे का. ममता किती वाईट आहे बघा. एखादा भुंगा आहे ना, बलदंड माणूस असते, दंड सगळे जबरदस्त असतं शरीर, पण एखादा जरा नातवानं जर पदर ओढला, शर्ट ओढला ना, तिथं घायाळ लगेच होतो बघा. का? नातवाबद्दलचं ममत्व आहे ना. जाऊ नका, जाऊ नका. अरे तासभराचं प्रवचन आहे, नाही जाऊ नका, रडून दंगा, रडून दंगा. घरातली माणसं म्हणतात एवढं रडतंय आणि प्रवचनात काय अडलंय तुमचं? अरे ह्याच्यात अडलंय काय हे बघा. हे ओढतंय म्हणून किती राहता घरामध्ये, ओढू दे, ते ओढतंय, ते त्याचं सुख बघते. मला आजोबा पाहिजे कारण मांडीवर घेतो, पाठीवर घेतो आणि घोडा घोडा करतोय म्हणून. असा घोडाच होऊन राहतोस काय? माणूस बन, घोडा व्हायचं बंद कर आता. हे कुणीतरी शिकवाय पाहिजे ना वृद्धत्वामध्ये. ऋषभदेव शिकवतात, ह्या म्हणजे कमळ दळ चिरून येणे म्हणतो तो भुंगा रात्रीचं कळीत जातो, कळीत जातो आणि तिथे नंतर ते मिटलं की त्याला वाटतं आता भुंग्याला भिजून याला काय बाहेर पडता येत नाही, पण तो भिजतच नाही. मग ते बघूया कमळातच राहूया का, तर एवढं फाडलं तर कमळाच्या पाकळ्या तुटतील ना, त्याच्यापेक्षा नको. आणि तिथंच मरून पडतो, तर बाहेर येत ते उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरून येणे, ऐशे कठीण कोवळे पण स्नेही दे का. असं ममत्व आहे माणसांचं. नात्याच्या ममत्वामध्ये अडकायचं नाही. माझं माझं म्हणाल तेवढं ओझं बनून तुमच्यावर आहे. जेवढं ओझं बनेल तेवढी तुम्हाला कणायलाच लावेल, तुम्हाला रडायलाच लावेल. कारण ओझं घेतलेला माणूस कसा आनंदी असेल. वैरणीचं ओझं घेतलं आणि त्याला म्हटलं जरा रामकृष्ण हरी म्हण, तर म्हणतोय हो, पण मी आता पेंडीचं आणि वैरणाचं ओझं आहे म्हणताना म्हणेल रामकृष्ण हरी का, ओझं असल्यामुळं. तसं प्रपंचाचं ओझं घेतलंय आणि काय हातात माळ घेऊन जर म्हणालो रामकृष्ण हरी, येईल काय तोंडातनं? का? प्रपंचाचं ओझं डोक्यावर आहे. ते डोक्यावरलं ओझं जरा इकडे ठेवायचं, किचन मध्ये ठेवायचं आणि देवघरामध्ये मोकळं होऊन आत यायचं. माझं कोणी नाही, मी कुणाचा नाही, आणि मग जपाला बसायचं नाही. मग आनंद भोगायचा. नामातला जो आनंद आहे तो त्यावेळी भोगता येतो, ओझं टाकल्यानंतर. ओझं घेऊन कसला आनंद हो. आता धारेची वेळ झाली, कथा कधी संपती कुणाला माहिती. हे ओझंच आहे ना. तर धार धार धार, या धारेमुळं मला कापायला लागली ती धार. आता ही एवढी धार प्रपंच झाला, तरी सुद्धा धार धार किती वेळा. माझ्याशिवाय मग धार देत नाही, पंढरपूरला काय मला जायला जमत नाही. पंढरपूरला आता मेल्यावर मस कशी धार देईल, मग ह्याचा काय विचार करत नाही कधीतरी. मेल्यावर धार कोणी काढायची हो त्या म्हशीची? कोणतरी काढतील ना, विकून टाकतील, काहीतरी विना. पण पंढरपूरला जायचं वाचवायला, जा रे बाबा, बघ जा एकदा वारी कशी आहे. पायी वारी कर पंढरपूरचं, ते सुंदर ते ध्यान विटेवरी उभा आहे. म्हणून विचार करावा, आणि ज्ञान प्राप्तीशिवाय कृतार्थता नाही. म्हणून तरुण वयातच भक्तीला सुरुवात करावी. तरुण वय बुद्धी चांगली असते. तरुण शब्दाचा अर्थ काय बघा, आपलं शरीर धडधाकट आहे त्याला तरुण म्हणायचं. त्याला वयावरनं तारुण्य ठरवता येत नाही बरं का. आपलं शरीर चांगलं आहे ना, धडधाकट, तोपर्यंत साधना परमार्थ करावा, अन्यथा इंद्रियांचा भरोसा देता येत नाही. म्हणून ज्ञानप्राप्तीची ओढ ही तारुण्यामध्ये लागली पाहिजे. म्हणून विषय वैराग्य नसेल तर भक्ती आणि ज्ञानाची प्राप्ती होत नाही, असं ऋषभदेवाचं चरित्र आपल्याला सांगतं. ऋषभदेवाने हा उपदेश केलेला आहे. ब्रह्मदेवाला सांगितलं, कशाला तू त्या ह्याच्यामध्ये बसायला. मग अशी सांगता सांगता एक मुद्दा राहून गेला, की तुकाराम महाराजांचे ज्येष्ठ बंधू जे आहेत ना, हे म्हणले संसार त्यागून गेले. संसारात सुख नाही म्हणले, हे त्यागच करायला पाहिजे. आणि म्हणून गेले, जवळजवळ 20-25 वर्षे बाहेर गेले होते. आणि ज्यावेळी तुकोबा जेव्हा मोठे झाले, मोठमोठी कीर्तन होऊ लागली, तुकोबांना लोक देव म्हणायला लागले. त्यांच्या कीर्तनाला त्यांचा भाऊ आला, जंगलात तपश्चर्या करणारा, आणि त्यांना भेटला आणि ओळख दिली. तुकोबा, मी तुझा थोरला बंधू, पण मला खंत वाटते रे, 20 वर्षे जंगलात राहून जे मिळवलं नाही ते तू पोरा बाळात आणि सावकारकी करत करत, ह्या लोकांशी तोंड देत सामना करत तू ते प्राप्त केलंस. तो मोक्ष तुला सगळ्यांच्या बरोबर ग्रहस्थ आश्रमात मिळाला, पण तो वनात सुद्धा मला मिळाला नव्हता. ही खंत तुकोबांच्या चरित्रामध्ये त्यांचा भाऊ बोलून दाखवतात बघा. ऋषभदेवांना ब्रह्मदेव हाच उपदेश करतात. आपल्यासाठी हा उपदेश आहे बरं काय. भागवत सांगून गेलं,
आता आपण ते भागवत जगता आलं पाहिजे आणि जगण्यासाठी मार्गदर्शन आहे. आणि म्हणूनच भरतराजाची कथा आहे, कारण ऋषभदेवाचा सर्वात मोठा मुलगा भरत आहे, ज्याच्या नावावरून आपल्या देशाला भारत हे नाव मिळालेलं आहे. खरं आपल्या देशाचं नाव भारत आहे बरं का, इंडिया नाही. आपण त्याचा निषेध केला पाहिजे. इंडिया म्हणता का म्हणे, सतत आपण भारत म्हणावं. सगळ्या देशांची नावं अमेरिका आहे, त्यांचं स्पेलिंग सुद्धा अमेरिका असंच लिहितात. सगळ्या देशांची, जर्मनी जर्मनी, जपान जपान अशी स्पेलिंग आहेत प्रत्येकाची. इंडोनेशिया इंडोनेशिया, ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया. आणि आमचंच भारत म्हणलं इंडिया. अरे इंडिया आला कुठला? पूर्वी जे आहे ना, आता एक व्हॉट्सअपला मध्ये एक आला होता, एक पोस्ट कोणतरी टाकली होती, त्यामध्ये सांगितलं इंडियन शब्दाचा अर्थ आहे टाकाऊ लोक. आणि ज्यावेळी इंग्रज भारतामध्ये आले त्यावेळी ते म्हणायचे ए तो इंडियन आहे. म्हणजे इंडियन म्हणजे काय? टाकाऊ आहे तो, त्याला बाहेर काढवा. त्यावरून लोकांनी आपल्या देशाला इंडियाचं नाव टाकलं. म्हणजे टाकाऊ लोकांचा देश आपणच म्हणून घेतोय. का म्हणत नाही? माझी परंपरा, माझी संस्कृती भरतराजाची आहे, भारतवंशाचा आहे. म्हणून महाभारत, कित्येक वेळा भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचं महाभारता असा उल्लेख केलेला आहे श्लोकामध्ये. भारता शब्द कुणाला वापरलाय? अर्जुनाला. अर्जुन म्हणजे सर्वश्रेष्ठ सांगण्यासाठी भारता किंवा भरतकुल उत्पन्न, भरतकुलामध्ये ज्याचा जन्म झाला तो भारत. म्हणून माझा देशाचा जन्म भरतकुलातून आहे, म्हणून माझा देश भारत आहे, इंडिया नाही. कायम लक्षात ठेवायचं. ऋषभदेवाचा थोरला मुलगा भरत जन्माला आला आणि फार श्रेष्ठ दर्जाचा हा थोरला मुलगा आहे. भरत हे महाभागवत होते. प्रजेवर त्याचं पुत्रवत प्रेम होतं, इतका श्रेष्ठ दर्जाचा राजा होता. यज्ञांचं सगळं पुण्य, जेवढं जेवढं यज्ञ करायचा त्याचं सगळं पुण्य ते श्रीकृष्णाला अर्पण करून टाकायचं. आपण सुद्धा देवपूजा झाली की देवपूजेचं पुण्य आहे ना, ते भगवंताला अर्पण करून रिकाम व्हावं. आपण पुण्य अर्पण करत नाही म्हणून ते आपल्या पाठीमागे बोकांडीवर बसतं. आपण म्हणते पुण्य आहे, असू दे की स्वर्गात जन्म मिळेल, किंवा आपण पुन्हा जन्माला आलो. आता पुण्याला जन्माला येण्यासारखं काम पुण्य पण करते. पुन्हा जन्माला घालण्याचं काम जसं पाप करतं तसं पुण्यानं पण पुन्हा जन्माला येते ना. कारण पाप पुण्य झाली तरच माणसाचा जन्म आहे. नुसत्या पापाने जन्म येत नाही. नुसतं पाप असतं ना तर नरकात पशुच्या जन्माला जातं. पाप पुण्य समान असेल ना माणसाच्या जन्माला जातं. आणि पुण्य जास्त असेल ना देवतांच्या तिकडं पुण्य पुरुषांच्या ठिकाणी जन्माला येतं. अशी रचना आहे शास्त्राची. म्हणून आपण विचार करायला पाहिजे, आपलं रोजचं पुण्य आहे. दान केलं, भगवंता मी तुला अर्पण करतो, ह्यात माझा मोठेपणा काय नाही. माझ्याकडे आहे काय देवा तुला द्यायसाठी? मेरा मुझमे कुछ नहीं, जो कुछ है सब तोर, तेरा तुझको सोपते क्या जाता है मोर. काय कबीर महाराज म्हणतात बघा, देवा माझ्याकडे काय नाही, हे नारळ तुला अर्पण केले, तुझी झाडं देवा. हे आकाश आम्ही प्रार्थनापूर्वी मुलांना शिकवायचे. सुंदर आकाश देवा तुझे सुंदर आकाश, सुंदर प्रकाश देव देतो. ह्या प्रकाश कुणाचा? हवा कुणाची? आकाश कुणाचं? देवाचं आहे. पाणी पितो देवाची कृपा, हवा घेतो देवाची कृपा. नाही तर सिलेंडर लावावं लागते दवाखान्यात नेऊन, त्यावेळी पैसे मोजावे लागतात. आणि आता श्वास घेतो त्याला पैसे कुठलं देतोय? दिवसभर केवढा श्वास घेतला, तासभर सिलेंडर लावलं, 55,000 रुपये बिल झालं, द्या. त्यावेळी कळतं ऑक्सिजन किती महाग आहे आणि देवाची माझ्यावर किती कृपा आहे. ऑक्सिजनचं सिलेंडर लावल्याशिवाय कृपा कळत नाही. त्यांना विचारा जे ऍडमिट होऊन ज्यांच्या नाकाला सिलेंडर लावलं आणि गॅस द्यावा लागला, त्यांना विचारा की या श्वासाची किंमत काय आहे. मग श्वासाचं महत्व देव देतो ना, अपरंपार त्याची दया आहे. एवढ्या दयेनं माझ्यावरती कृपावृष्टी करतो ना, त्याच्या दयेतून मुक्त व्हायचा मार्ग त्याच्या नामात. म्हणून सगळी पुण्य सगळी पाप देवाला अर्पण करून टाकाय. काय पण होऊ दे, देवा तुला अर्पण, श्रीकृष्ण अर्पण नमस्तू सारखं म्हणायचं. कारण काय अर्पण नाही झाले, देह म्हणायचं, हा देह तू दिलास, हा देह तुला अर्पण. नाही अर्पण म्हणला तर अर्पण होणारच ना. काही घरातल्या बायका म्हणतात ना, दूध ठेवलं इकडे तिकडे बघता बघता जर दूध उतू गेलं, कपवर अर्धा कप उतू जाते. काही बायका म्हणतात कृष्णा अर्पण नमस्तू. कशाबद्दल म्हणायचं? आता भरल्याला काय फरशीवर सांडून भरता येते? भरून घेता येते काय? नाही, भरून घेता येत नाही. अर्पण श्रीकृष्णाला केलं ना अर्पण होतंय. मात्र चांगली गोष्ट आहे का नाही बघा. चांगलं काय करायचं? देवाला अर्पण म्हणायचं. काही सांडलं, फुटलं, कप फुटला, देवा तुला अर्पण. काही केलं, देवा तुला अर्पण. आपल्याकडे काय राहिलं काय बघा, आपण रिकामाच. देवाचं काय वाट लागते ते लागू दे ना.
अहो तो पुण्यवान आहे, शुद्ध आत्मा आहे तो, शुद्ध आत्मा. तो कशाचाही लेप त्याला पाप पुण्याचा लागत नाही. म्हणून शुद्धत्व खरं भगवंताकडे आहे, त्याला काही लेप लागत नाही. त्याला काही द्या, तो स्वीकारायलाच बसलेला आहे. त्यामुळे आपलं पाप सुद्धा द्यायचं आणि पुण्य पण द्यायचं, आणि परत पापाची वृत्ती मला देऊ नकोस असंही म्हणायचं. आणि म्हणून इथं वर्णन करताना म्हणलेलं आहे की भरत राजा अशा कुळामध्ये जन्माला आला. ऋषभ देवांचा हा मोठा मुलगा, यज्ञाचं सगळं पुण्य भगवंताला अर्पण करायचा. कर्मफल अर्पण केल्यामुळे कर्मबंध निर्मित बाहेर पडतो. आपण जन्माला येलेला कारण कर्माचं बंधन आहे. मी करतो, माझं करतो, मला हे मिळायला पाहिजे. फलासक्ती कर्मबंधनात टाकते. 3रा अध्याय भगवद्गीतेचा किंवा ज्ञानेश्वरीचा अभ्यासून बघा तुम्हाला. कर्मच आपल्याला बंधनात टाकतं. म्हणून कर्म असं करावं ज्याचं बंधन पडणार नाही. माझं म्हणून करायचं नाही, मला देवानं सांगितलंय म्हणून करायचं. माझ्याकडे कोण बघतंय म्हणून देवळात येऊन लुटून काढायचं नाही. कोण फोटो घेतोय काय लुटून काढताना? का देवळात लुटून काढत होत्या, रांगोळी घातलेली कोणतरी फोटोत घ्या की हो, का गावाला दाखवा नको काय? मी रोज देवळात जातोय, ते मी आता पारायणला बसलोय, इकडून फोटो घ्या, तिकडून फोटो घ्या. अरे कशाला फोटो? म्हणूनच बंधन पडायला लागलंय. माझा फोटो येता कामा नये, कारण फोटो की मी त्या फ्रेम मध्ये अडकलो. जसा कर्मबंधनामध्ये अडकतो तशा चौकटीमध्ये अडकतो. मी परिच्छिन्न नाही, अपरिच्छिन्न आत्मा आहे. म्हणून मी लहान नाही, तर तुका आकाशा एवढा, तुकाराम महाराज म्हणतात. मी छोटा कुठला आहे? मी जीव रूपाने नाही, मी आत्मरूपाने आहे. मी सच्चिदानंद रूप आहे, असं आतमध्ये वाटलं पाहिजे. असं म्हटलं की प्रेरणा येते, जगण्याची इच्छा होते, आणि देवाबद्दलचं प्रेम वाढत राहतं. ऋषभ देवाने भरताच्या चरित्रातून आपल्याला हे समजायला लागतं. असं पुत्रवत प्रेम करणारा, यज्ञाचं सगळं पुण्य देवाला अर्पण करणारा भरत राजा होऊन गेला. आपल्या देशात आपण किती भाग्यवान आहोत हो. आपण अमेरिकेमध्ये जन्माला आलो असतो ना, काय भोगाची सगळी दुनिया आहे. बघा सगळं तिथं काय आहे, सगळे भोग फक्त आहे. भोगाची इच्छा असेल ना, अमेरिकेत जन्म यावा, घ्या, तिथं सगळ्या सोयी आहेत. आणि जर मुक्तीची इच्छा असेल, भारतात जन्म यावा. भारता इतकी संस्कृती दुसरी कुठलीही श्रेष्ठ नाही. भारता इतकं वाङ्मय आणि वेदशास्त्र दुसऱ्या देशात नाही. आज जर त्यांच्याकडे असेल तर आमच्याकडलं चोरून नेले त्यांनी, म्हणून त्यांच्याकडे आहे. आमच्याकडे पुण्य पुरुष जन्माला आले, त्यांच्याकडे आले नाहीत. हा मुद्दा फार श्रेष्ठ दर्जाचा आहे. त्याचा वापर कुणी केला व कपाळ करंट्यानी? काहीच केलं नाही. त्यांनाच नावे ठेवायला लागल्या. त्यांनी कशाला ग्रंथ लिहून ठेवले? हे टाळ कुठे आहे? त्यांनाच नावं ठेवतात. किती कपाळ करंटेपणाने कमनशिबी माणसं आमच्यामध्ये निपजलीत. ही जन्मतानाच का मिली नाहीत असं संतांना वाटत असेल. संतांच्याकडे जाताना लाज वाटली नको पाहिजे. देवळात जाताना खालमानी घालावी लागली नाही पाहिजे. असं कर्म करूनच मंदिरात प्रवेश करता आला पाहिजे. असं कर्म करा की ज्याची लाज वाटली नको पाहिजे. ते कर्म बंधनाला कारणीभूत होत नाही, असा विचार आपण सतत केला पाहिजे. म्हणून भरतानं एक योग्य वेळी मुलांच्याकडे कारभार सोपवला आणि निघून गेले. सोपवावा, किल्ल्या द्याव्यात मुलांच्याकडे, एकदा कागदपत्र समजावून द्यावी. हे तुझं सगळी शेताची कागद आहेत, ही तुझ्या प्लॉटची कागद आहेत, ह्या माझ्या डिपॉझिट आहेत, त्याचं हे वर्णन इथं लिहून दिलेलं आहे. मी आता याच्यात लक्ष घालणार नाही. हे घर आहे, तू सांभाळायचं आहेस. पाडायचं काय सांभाळायचं आता तू बघ. माझा यातला इंटरेस्ट संपलेला आहे, असं एक वेळा वाटलं पाहिजे. भरत राजानं तसं सगळं सोपवलं. बरेच वेळा एक सासूनी सून अशा भांडायच्या, एकीमागे 36चा आकडा, विस्तव जायचा नाही. रोज भांडण, शेजारी यायची, भांडणं सोडवायची, भांडणं सोडवून कंटाळी. एवढ्या दोघींच्या रोज भांडणं. नवरा मिलिटरी तिचा, आणि घरात ह्या दोघी जणीच भांडायला, दोघी जणीच, दुसरं काय कामच नाही, सारखं भांडायचं. ती म्हातारी काही दिवसानंतर मेल्यानंतर सूर एवढी धाय मोकलून रडायला लागली. गंमतशीर अशी गोष्ट. आता हिच्या मैत्रीण ज्या यायच्या ना, त्यांना माहित होतं यांची दोघींची भांडणं काय असतात ती. आणि रडायला लागली म्हणजे अशी मिठ्या मारायची कमरेला त्या म्हातारीच्या प्रेताच्या, आणि म्हणायची कशा सोडून मला गेल्या, कसा सोडून गेल्या. आता मोले घातले रडाया, नाही असू नाही माया, तुकाराम महाराज म्हणतात. आता रडायला माणसं पैशान बोलवावी लागतात. आता एका समाजामध्ये, मी त्या समाजाचा उल्लेख हे पब्लिक लेक्चर असल्यामुळे करता येत नाही, असा ऑफलाईन विचारला तर सांगेन मी तुम्हाला. असा एक समाज आहे, त्या समाजामध्ये रडायचं नाही, पाप लागते म्हणून सांगतात. प्रेमच नाही. प्रेम असलं तर रडू फुटेल हो. प्रेमच नाही म्हणून ती काय करतात, बायका बोलवतात 7-8 जणी, प्रत्येकाला 500-500 रुपये देतात. ते म्हणतात घड्याळ बघून, अजून रडा, अजून रडा.
सांगत असतात, थांब की अजून पाहुणे यायचे आहेत, रडा अजून 10-15 मिनिटं रडा. अरे काय चाललंय काय? जाताना पैसे देणार नाही बघा ना, सगळं व्यवस्थित, मग व्यवस्थित रडा. अजून रडला नाहीसा बघा, ती माणसं आली की जोरात रडायचं. ती आता आमची पोरगी लागली आहे बघा, जोरात रडायचं. पैसे देतात म्हणून तुकोबा 500 वर्षापूर्वी लिहून ठेवले, मोले घातले रडाया, म्हणजे पैसे देऊन रडा. नाही असू नाही माया, डोळ्यात असू नाहीत आणि अंतरंगात माया सुद्धा नाही. आता सगळं शहरी विभागामध्ये बघायला मिळतंय, झाकून ठेवतात. रात्री 12-1 वाजले, कुठल्या पाहुण्यासनी उठवता, म्हातारला झाकून ठेवा, पहाटे 6 वाजता जाऊन फोन करूया, मग पाहुणे येऊ द्यात. आता कुठं लगबगीन येतील, पाऊस केवढा बाहेर. मग तुम्ही काय करायचं, लगबगीनं पाहुणे यायच्या अगोदर जेवून घ्या. आज दिवसभर मिळणार नाही आज जेवण, लक्षात ठेवा. म्हातारीच्या अंगावलं सगळं दागिनं व्यवस्थित काढून ठेवा. बघितलेलं मी सांगायला लागलोय, हा ह्याच्यातलं नव्हे, ग्रंथातलं हे पाहिलेलं बोलायला लागलोय. मी म्हटलं सर सांगायचं नाही. अहो 1 वाजता सर म्हातारी वारली, कुठं तुम्हाला सांगू. एकानं काय केलं माहितीये, कुणातच मिसळत नाही म्हणून त्यानं काय केलं, कुणाशी बोलणं नाही, कुणाच्या घरात जाणं नाही, कुणाच्या मर्तुकीला जायचं नाही, कुणा आजारी पडलं तिकडे जायचं नाही. मग ह्याच्याला कोण येईल, ह्याला माहीत होतं. आई मेली, रात्रीचं गाडी आपणच काढली, आईला उचलली, घातली शीटवर, आणि शीटवर घालताना हॉर्नचा आवाज झाल्यावर शेजारी उठले. बघितलेलं सांगायला लावलंय मी, प्रत्यक्षात बघितलेलं. हॉर्नचा आवाज झाला, माणसं म्हणली सर काय चाललं, काय कुठून निघालाय. त्यावेळी म्हणतोय आई वारली स्मशानभूमीमध्ये, मी फोन केलाय, आता घेऊन निघालोय. अरे तिरडी तरी बांध, आम्हाला का उठव नाही, कसा उठवील लाज मोडा. ह्या कुणाच्यालाच गेला नव्हता ना, म्हणून कुणाला उठवलं नाही. आपणच आपल्या गाडीत आईला तशीच कोंबली आणि घालून निघाला स्मशानभूमीकडे. कोल्हापुरातली घटना सांगायला लागलोय बरं काय. लुच्चा प्रवचनकार आहे, कीर्तन करतो, व्हिजिट कार्ड बाळगतो, मी प्रसिद्ध कीर्तनकार आहे म्हणून त्याची कथा मी सांगायला लागलोय. किती गंमतशीर कथा आहे बघा. आणि असा मुलगा जर पोटाला येणार असेल तर हा जन्मताच का मेला नाही असं आईला वाटेल ना. आणि नंतर खंत होते, ज्या आई वडिलांना त्रास देऊन ज्यांनी घालवलीत ना, ते आयुष्यभर मरेपर्यंत त्रास भोगत राहतात, मरेपर्यंत त्रास भोगत राहतात. म्हणून आई वडिलांच्याकडून शाप कधी घेऊ नयेत. पुण्य शाप ते देत नाहीत, पण लागतोच. ते आपल्या मुलांना कधी शाप देत नाहीत, माझं असं केलं सा तुमच्या वाट्याला तसंच येईल असं शक्यतो आई वडील म्हणत नाहीत. पण त्यांचा आतला अंतरात्मा तळतळाट होतच असते ना, होतच ते वाट्याला येतच ते. ऋषभदेवाच्या पोटी भरत राजा आला, त्यानं भारताचं पुण्यमान भारत असं नाव आजहीपर्यंत गाजवलं. संस्कृती मोठी करून दाखवली भरत राजानं. म्हणून भरत राजाला तारुण्य अवस्थेमध्ये वैराग्य प्राप्त झालं. कारण वार्धक्यामध्ये साधना जमत नाही हो. साधना करायची असेल तर तरुण वय चांगलं आहे. म्हणून जन्म, कोण नातेवाईक कुठले कुणाचे सांगा, जन्माला येण्यापूर्वी कोण नातेवाईक माझे होते, पण मी होतो. जन्माला होण्यापूर्वी मी होतो म्हणून जन्माला आलो. बीज होतं कुठंतरी पडलेलं म्हणूनच रोप येतंय. आपण म्हणते रोप आलं, फुकट येते का हो रोप, नाही. बीज होतं, दिसत होतं नव्हतं, पण जन्माला येते ना, याचा अर्थ असतं, त्याला सत म्हणतात. सत चित आनंद जे शब्द वापरलेत ना, तो सत म्हणजे असणं. हे असणं म्हणजे मी होतो. जन्माला येण्यापूर्वी मी होतो, जन्माला आल्यावरही दिसतो, मी दिसतो. हा, जन्माला येण्यापूर्वी दिसत नव्हतो पण होतो, जन्माला आल्यापूर्वी आल्यावर दिसतो, म्हणून मला दिसणं हेच मला खरं वाटायला लागतं. जन्माला पूर्वी असणारं अभाव रूपानं मला सत्य वाटतच नाही. हिथं चूक आहे. म्हणून मी कोण आहे माझी ओळख का होत नाही, तर मी आता आहे तोच मी खरा मानतो. माझ्या पोटाला आलेली पोरं ही माझी पोरं मानायला लागतो. पण तू जन्माला येण्यापूर्वी तुला मूल नव्हतं, तू पण नव्हताच दिसत शरीरानं. आता आलास, आता तुला नातेवाईक लिहून निर्माण झालेले आहेत. तुला जन्माला घालताना बाबा म्हणून जन्माला घातला होता काय, काय काका जन्माला घातला असं कोण म्हणते. मूल जन्माला आलं, माणूस जन्माला येतं, त्याला काका आणि काकी कुणी केलं, आम्ही, होय का नाही. तो मुलगा झाला, तो बंड्या झाला, अमुक झाला, तमुक झाला. नावं कुणी दिली, हिथं. पैसा कुणी दिला, हिथं. नोकऱ्या कुणी दिल्या, हिथं. देवाच्या कृपेने प्राप्त झाल्या, देवालाच अर्पण कर, त्याला शहाणपणा म्हणतात. मृत्यूनंतर तू परत दिसणार नाहीस पण असणार. मृत्यूनंतर तू दिसणार नाहीस पण असणार. जन्मापूर्वी तू दिसत नव्हतास पण होतास, जन्मानंतर प्रकट झालास, आता मृत्यूनंतर दिसणार नाहीस. त्यामुळे तुझे असणारे नातेवाईक खरे नाही. किती वाशी व्यर्थ काबाड ओझे,
विचारून पाहे इथे कोण तुझे. अरे कुणाला तरी विचारून बघ. वाल्मिकांनी विचारलं आणि मग कळलं माझं कोणच नाही, कोणच नाही. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काय म्हणतात, तुझे कोणच जवळ नाही आहेत, तुला कोण सोडविना तुला देशीचा चौधरी आणि सोयरी भली भली. म्हणून म्हणतात तुकोबा, तुका म्हणे एका चक्रपाणी वाचुनी सोडविना कोणी. म्हणून काय कर, तू त्या चक्रपाण्याचंच, चक्रपाणी म्हणजे काय, पाणी म्हणजे हात, ज्याच्या हातात चक्र आहे, सुदर्शन आहे, त्या चक्रपाणी वाचून तुझ्या सगळ्या आतल्या अविद्येचा नाश कोणी करू शकणार नाही. आणि म्हणून तू चक्रपाणी शिवाय राहू नको, असं तुकोबा वर्णन करतात. भरताची कथा आलेली आहे आणि भरत हा जो आहे ती त्यागी वृत्ती आपल्याला बघायला मिळते. सर्वस्वाचा त्याग करून वनात गेला, पण त्याग केला घराचा आणि वनात गेला आणि एका हरणाच्या पाडसाच्या प्रेमात पडला. गंमत कशी आहे बघा, कोण कुणाच्या प्रेमात पडेल सांगता येत नाही. रोहिदास सांबारच जन्माला आले, ब्राह्मण कुळामध्ये होते, विद्वान होते, शास्त्र पंडित होते, पण जोडा घेतलेला होता नवा चपलाचा, तो घालता आला नाही, तसाच दिवळीत होता. त्या दिवळीतल्या जोड्याकडे बघत प्राण सोडला. आपण हे असंच आहे, घरातल्या साड्या सगळ्या काढा नेसा एकदा एकदा, नंतर त्याच्याकडे बघूनच परत आणि साडी नेसायसाठी जन्माला या नको. आहे ते भोगायला पाहिजे. असू देत असू देत, लग्ना सरायला असू देत म्हणून. अरे कधी यायचा तो प्रसंग, घरात उठा, साडी नेसा, नटा, आपणच आपला आनंद भोगा. आपण भोगतच नाही. दागिने कधी घालायचे, लग्नाला निघाला, कुणासाठी, दुसऱ्याला दाखवा. तुम्ही एकदा बघा ना, मी दागिने घातल्यावर मी कशी दिसते, मी कसा दिसतो, चांगले चांगले ड्रेस घाला, मिरवा घरातूनच आणि आनंद घ्या. हा आनंद नाही. आम्ही कुणासाठी कपडे घालतो सांगा बघू, हाय मी घरात असू दे बरमड्यावर पडून राहतो आणि बाहेर गेला की सूट बूट घालतो. मग बाहेर का बरमड्यावर जात नाही, तर बाहेर लोकांना दाखवायचं असते म्हणून. अरे कुणासाठी जगतोस, लोकांसाठी कपडे आणलीस, स्वतःसाठी वापर, स्वतः आनंद घे. आपण घेत नाही. दागिने दुसऱ्यासाठी वापरतोय बरं काय आपण, कधीही बघायचं. मग बाहेर जातानाच का दागिने घालतो, बाहेर येतानाच का सूट बूट आणि साडी वापरतो, लोकांसाठी. लोकांसाठी जगायचं बंद करा, स्वतःसाठी जगा. झोपताना शालू नेसून झोपा, चुरगुळ होते, जाणारच आहे चुरगुळ होऊन, आनंद यायचा. का नाही, कसलं असू तिकडं, आता कशाला लागते मला, मी आता म्हातारं झालो. नाही, जीवनातला जे आनंद आहे, रस आहे ना, तो चाकता आला पाहिजे. परमपूज्य काकांना सुटा बुटातले ऋषी म्हणतात. ऋषी आहेत पण वावरतात कसे, भव्य दिव्य आकृती, सगळं जबरदस्त, सगळं खाणं पिणं जबरदस्त, सगळ्याचा आस्वाद घेणार, पण त्या आस्वादामध्ये रमणार नाही. सगळी कपडे परिधान करणार, पण कपड्यामध्ये मन रमणार नाही. म्हणून सुटा बुटातले ऋषी माझे सद्गुरू आहेत. वर्णन करताना वाणी अशी फुलून जाते त्यांचं वर्णन करताना, पण वाणी कुंठित पण होते की त्यांचं वर्णता, सद्गुरू वर्णवता वर्णवेना असा शब्दप्रयोग वापरतात संत, की वर्णन करता येते त्यांचं. असं का वावरू नये आपण. भरत राजा ह्या सगळ्याचा त्याग करून वनात गेला, पण हरणाच्या पारसाच्या प्रेमात पडला. आता हे हरणाचा पारसाचं प्रेम जे आहे, हे प्रेम जे आहे ते प्रेम त्याला गुंत्यात टाकायला कारण पडलं. एक हरणी आली, हे आंघोळ करत होते सरोवरामध्ये, एक हरणी आली पाणी प्याला आणि तिकडून एक वाघाच्या सिंहाची डरकाळी ऐकू आली. आणि डरकाळीची एवढा प्रचंड आवाज होता, ती गर्भवती हरणी आहे ना, घाबरून तिचा गर्भ पाण्यातच पडला आणि ती कोलमडून मरून गेली ती हरणी. आता ते पाडसाचं पिल्लू वळवळायला लागलं पाण्यातच. हा भरत राजा अंघोळ करत होता आणि या पाडसाचा किविलवाना चेहरा त्याला बघवेनासा झाला. काय करावं, काय कष्ट करावं म्हणून म्हटला, आई पण गेली ह्याची, ह्याचा सांभाळ कोण करेल. ह्याला वाटलं सांभाळ करणारा हेच आहे वाटतंय, आणि तो बसलाय, तो सांभाळ करतोय, तो कुणाचा करतो, कुणाचा सांभाळ करतो. माझी या भक्त आणि संसाराची चिंता, समर्थांची कांता कोरांन मागे. माऊली प्रश्न विचारतात ज्ञानेश्वरीमध्ये. याला वाटलं पारसाला, त्या हरणाच्या पाडसाला मीच सांभाळायला पाहिजे, ना तर मरून जाईल. घरी घेऊन आला, झोपडीमध्ये दूध पाजायला लागला, छोटी दुलई केली, त्याला धुपट्यात गुंडळलं, गरम गरम अशी उष्णता दिली, जगवलं, रोज दूध पाजायला लागला. ध्यान लागना, ध्यानात पाडसच यायला लागलं. कारण ज्याचा प्रेम तेच ध्यानात येतं. संसाराचं प्रेम धराल तर संसारात ध्यानात येईल. मुलाबाळांचं प्रेम असेल तर मुलंबाळच ध्यानात नाचायला लागतील. भगवान श्रीकृष्णाची मुरली रचण्यात येणार नाही. हा विचार पक्का लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. जे कराल ते ध्यानात येतं.
मग जर आपण असं करायला लागलो, भरत राजाला पाडसच का आठवायला लागलं? पाडसाबद्दलची आसक्ती, म्हणून आसक्ती टाका म्हणतात ना. म्हणून आपण प्रश्न विचारात घेतला पाहिजे. भक्तीत बाधा येते ती आसक्तीची, बरं काय. आसक्ती ठेवू नका, म्हणजे आसक्तीतून बाहेर पडायला रिकाम व्हा. हा विचार आता भरताच्या चरित्रातून आपल्याला कळतो. म्हणून रामकृष्ण परमहंस सुद्धा सांगतात, संसारात परमार्थ शोभतो, पण परमार्थात आलेला संसार परमार्थ सुद्धा डुबवून टाकतो. विचार करण्यासारखी बाब आहे. नाव पाण्यात चालते, पण नावेत पाणी चालत नाही. संसारात परमार्थ केलेला चालतो, पण परमार्थात संसाराचा प्रवेश धोकादायक असतो. विचार करायला पाहिजे आपण. परमार्थ करत असताना संसाराचा विचार टाकला पाहिजे. नावेत पाणी चालते? नाही चालत. नाव मात्र पाण्यात चालते, पाण्याशिवाय चालतच नाही. संसारात परमार्थ शोभून दिसतो, बरं काय, पण परमार्थात संसाराची आसक्ती बाधक ठरत असते. भरत राजा सांगतो, म्हणून बेसावध राहू नका. पाडच जसं जंगलात राहून बेसावध राहिला भरत राजा, आणि म्हणून त्याला पुन्हा जन्म घ्यावा लागला. आणि जन्म घेताना पुढे जड भरत म्हणून जन्माला आला. आता म्हणला मागच्या वेळा भरत होतो, आता त्या पाडसामुळं परत जन्माला आलो, आता परत मला जन्माला यायचं नाही. जड भरताची कथा आहे. हरिणाचा जन्म संपला, ते पाडसही गेलं, हा मरून गेला, ब्राह्मण कुळात जन्म झाला. हा तिसरा जन्म, हा शेवटचा जन्म आहे. आपला हा जन्म शेवटचाच करता येतो, बरं काय. आपल्याला जर भरताची कथा जर व्यवस्थित ऐकली ना, आपला स्वतःचा जन्म, शेवटचा जन्म करता येतो, करता येतो. मी जर आत्ताच मुक्त झालो ना, तर परत कशाला जन्माला येतोय सांगा बघू. माझ्या सद्गुरूंचा जन्म शेवटचा जन्म आहे. शेवटचा जन्म त्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसतं. आता पुन्हा जन्म येणे नाही, असं स्थितीच करून ठेवलेली आहे. कारण ज्ञानानं सगळी संचित दग्ध करून टाकलेलं आहे. त्यामुळे पुन्हा जन्माला येणार नाहीत ते. आपणही तसं करू शकतो ना. म्हणून ही कथा जी आहे ना, म्हणून दुसऱ्याला आपण काय करत असतो, की जड भरताचं उदाहरण लक्षात ठेवलं पाहिजे, की जड भरताला पुन्हा जन्माला प्राप्त झाला असं ठरलं, बोलायचं नाही, गप्प बसायचं, गप्प पडून असायचा घरामध्ये. फार मोठं ऐश्वर होतं. भाऊ सुद्धा विचारात घ्यायचे नाही. सारखा मेल्यासारखा पडतो, खातो आणि पडतो, खातो आणि पडतो. कोण विचारात घेतलंय? त्यांना माहित होतं बरं काय, सगळी मला का वागवतात. तर असंच वागायला पाहिजे. परमार्थ करणारे तरी वेड्यासारखं वागावं. शाना म्हणून वागवतो त्याचा परमार्थ होत नाही, बरं काय. वेड्यासारखं वागावं म्हणजे लोक त्रास जास्त देत नाहीत. मला येतंय म्हणा लागलं ना, तर लोक बोचरं काढायला चालू करतात. काय येतंय ते सांगा तरी. एकदा तुमच्याकडे काय आहे ते शांतताच भेटत नाही, विचार करायला लागतो. वेड्यासारखं वागावं, मला काही येत नाही, उपनिषदाचं तत्वज्ञान मला जो जाणत नाही म्हणतो ना, त्यानंच खरं जाणलेलं असतं. आणि जो जाणलं म्हणतोय ना, तो मूर्ख असतो. मुक्त झालो ऐसा बोले जाये मुखे, तुका म्हणे दुःखे वेडीला तो. दुःखाने वेडला कुणाला म्हणायचा? मी सुटलो म्हणतो. सुटलं म्हणून सांगतोच कशाला? स्वतःला कळलं म्हणजे बास असतं. ही जड भरताची कथा जी आहे ना, की असाच पडून राहायचा. भावाने काय केलं, घरात शेतात बुजगाव म्हणून त्याला उभा करायचे दिवसभर. हा उभा राहायचा, तो पण मात्र तत्वाचं चिंतन करायचा. मी कोण आहे, माझा शेवटचा जन्म आहे, आत्ता हलायचं नाही, डुलायचं नाही. कुणी काही म्हणो, मला काही करो, बुजगाव न करो, काम लावो, असाच पडून राहिलेला होता. एकदा झाडाखाली सुस्त एक राजाची पालखी निघालेली होती. सिंधू देशाचा राजा रहुगण. हा रहुगण त्या पालखीतून निघालेला होता. आणि त्या रहुगणाच्या पालखीतला एक भुई जो होता पालखी धरणारा, तो पालखी धरणारा एक दिवशी अनुपस्थित होता. आता तिघजणच पालखीला धरल्यामुळे पालखी हलायला लागली, डुलायला लागली. राजाने शिव्या दिल्या, अरे कुठल्या तरी माणसाला आणा आणि त्या पालखीला झुपा. आता हा झाडाच्या खाली पडलेलाच होता, दुष्टपुष्ट होता, चांगला धडधाकट. आणला ओढून त्याने. हा काही बोलला नाही ना, मला काय ओढता, काही बोलला नाही. त्याला माहित आहे माझं आता प्रारब्ध एवढं संपवायचं आहे कसं तरी, कारण मुक्त व्हायचं आहे. काही बोलला नाही. आणलं त्याला, झुपलं त्या पालखीला. हाही पालखी ओढायला आला. पण चालताना कसा चालायला आला बघा. किड्या मुंगी रस्त्याला आहेत ना, त्यांच्यावर जर पाय पडला तर हिंसा होईल, हिंसा झाली तर पाप होईल, पाप झालं तर मला जन्म घ्यावा लागेल. म्हणून काय करायला, उड्या मारीत. काय मुंग्या आल्या तर उडी मारायची, पुढे जायचं. किडा आला तर उडी मारायची. राजा म्हणला, मूर्ख आहेस का काय रे? अरे मला हात वरती त्रास व्हायला पालखीतला, हा कोण आणला सा पालखीसाठी बोई आणला म्हणला. राजाला कळलं, भरताला शिव्या द्यायला लागला. असला कुठला उपटसुम घेऊन आलेला आहे म्हणून काय म्हणलं, त्या शिव्या दिला. भरतानं काही प्रत्युत्तर दिलं नाही. शिवीला प्रत्युत्तर दिलं नाही की कर्मबंधन होत नाहीत, बरं काय. कुणी निंदा केली, आपण परत प्रत्युत्तर व्हायचं नाही. गोंदवलेकर महाराज सांगतात, ज्यानं पत्र पाठवलं
त्याला आपण परत पत्र पाठवलं नाही तर त्यानं आलेलं आपल्याला काही लागूच पडत नाही. त्याचं पत्र आपण घेतलं नाही तर आपण काय स्वीकारलं काय. तशा शिव्या घ्यायच्या नाहीत. तू शिव्या दे बाबा, मी काय घेणार नाही असं म्हणायचं आणि पुढं जायचं. त्यामुळे काय होतं, त्याच्या शिव्या मी न घेतल्यामुळं पत्रातलं पत्र जसं टपालमध्ये टाकताना जर माणसाने स्वीकारलं नाही तर पोस्ट काय करतंय, परत टपाली पाठीमागे जाते. गोंदवलेकर महाराजांचा दृष्टांत आहे. असंच असावं. शिव्या दिल्या, निंदा केल्या, मला काय नको व्हा म्हणायचं, तुला काय करायचं ते कर जा. नाही घेतल्यामुळं आपण शांत राहिलो आणि त्याच्या शिव्या त्यालाच परत जातात. हिथं सुद्धा तीच अवस्था आहे. ह्याला शिव्या द्यायला लागल्या भरताला रघुगण राजा, पण शिव्या घेतल्या नाहीत त्यानं. खाली राहून विचारलं, अरे कोण शिव्या देतोस, हे माझं शरीर नव्हे, हे शरीर ही माझी उपाधी आहे. या उपाधीच्या पाठीमागं चैतन्य आहे. राजाला सांगायला लागलाय भरत पालखी चालवीत. राजा म्हणला ही विभूती साधी नाही. टन दिशी उडी मारली आणि पालखीतून बाहेर उतरला आणि पाय धरले. कोण रे बाबा तू, मला पाप घडवून आणलं, तुला झुपला मी पालखीला. एवढं मोठं तत्वज्ञान तू सांगायला लागलास, मला माहितीच नाही, माझी चूक झाली, मला माफ कर. गयावया करायला लागला. राजाला कळलं आणि म्हणून विचार केला त्यानं, म्हणून वन जे आहे हेच बंद मोक्षाला कारण होतं. हे जग आहे म्हणून सत्संगाशिवाय ज्ञानाची प्राप्ती होत आहे. परीक्षितीनं तोच प्रश्न विचारलाय की नरकात जावं लागणार नाही असा मार्ग दाखवा. म्हणून शुकाचार्य उपदेश करताना अजामिळाची कथा सांगतात. अजामिळ एक राजा होऊन गेला. शेवटपर्यंत अगदी लुच्चा माणूस, शेवटपर्यंत सगळी गुन्हेगारीच केली. पण मरताना मुलाचं नाव नारायण ठेवलेलं ना, जाताना नारायण 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 म्हणत गेला ना. नारायणाला यावं लागलं आणि फुकटची मुक्ती मिळाली. यमदूत आले होते, विष्णुदूतांनी त्यांना हकलून लावलं. तो नारायण 2 वेळा म्हटलाय, त्याला आता सोडायचं नाही. बघा, एवढं नारायण म्हणून जर पुण्य मिळत असेल तर रोज तासभर जप केल्यामुळे केवढं पुण्य प्राप्त होईल. मग का जपाला आपण अव्यर्थोय सांगा बघू, दुर्लक्ष करतोय. काय 1 तासभर बसून थोडंसं रामकृष्ण हरी म्हणत नाही, विचार करणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून नारायण नामातून त्याला मुक्ती मिळालेली आहे. एक वृत्रासुराची कथा येते, फार सुंदर कथा आहे की वृत्रासुराला इंद्रापासून त्याचा इंद्राने त्याची हत्या करून टाकलेली आहे. पण वृत्रासुर हा फार श्रेष्ठ दर्जाचा पुण्यवान होता, पण राक्षस कुळामध्ये जन्मला. त्याला कारण सांगितलेलं आहे. परीक्षिताने विचारलं, एवढा विद्वान होता, राक्षस योनीमध्ये का जन्माला आला असा प्रश्न विचारलाय. म्हणून तो पूर्वीचा चित्रकेतू नावाचा राजा होता, त्याला संतती नव्हती, म्हणून त्यानं अंगिरा ऋषीला बोलवून घेतलं आणि म्हणले मला काहीतरी फळ द्या, काहीतरी द्या, माझ्या घरात संतान पाहिजे. ऋषी सुद्धा म्हणाले, अरे कशाला मुलं बाळ पाहिजे, काय तुझं कल्याण करणार आहे. नाही म्हणला, मला सद्गती प्राप्तीसाठी अंगिरा ऋषीला म्हणला मला ते मूल दिलंच पाहिजे. हा चित्रगुप्तचा राजा होता, चित्रकेतू. पण काय त्या चित्रकेतूला उपयोग काय आहे म्हटला. तो जन्माला आलं पोरग आणि दुसरी जी बाई होती सवतीची होती, आईची सावत्र आई त्या मुलग्याची होती ना, विष दिलं आणि त्या पोरग्याला मारून टाकलं. आता जन्माला येऊन ह्यो दुःख करत बसला, परत रडायला लागला. नारद आले, अंगी ऋषी आले आणि म्हणाले, रडणार होतास म्हणूनच सांगत होतो, मुलाची आशा धरू नकोस. मुलं बाळ तुझी कल्याण करणार नाहीत, तुझं कल्याण तू स्वतः करू शकणार आहेस. बंद मोक्षाला कारण आपण स्वतः असतो. म्हणून प्रारब्धाने नातलगांची गोष्ट आहे. पूर्वीच्या जन्मीचे कोणतरी असतात, आपला सूड याला सुद्धा घरात जन्माला येतात. आपण म्हणतोय ना, पूर्वीच्या जन्माचा वैरीच घरात आलाय म्हणून दारू पायी सगळं पैसे उधळायला लागलाय, आईचं नरड धरायला या लागलाय. म्हणून नारदानं म्हटलं, अरे हे कोण कोणाला ओळखत नाहीत, गेलीत की गेलीत. नाही म्हणलं, अंगिराच्या ऋषीला म्हणले त्या पोरग्याला परत आणा. आणि त्या योनीतून त्याला परत आणलं बरं काय नारदाने. आणि नारदाने आणल्या, त्याच्या पुढ्यात केलं, हे चित्रकेतू तुझे बाप आहेत. नाही म्हणलं, मी ओळखत त्यांना, कुठला चित्रकेतू, माझे मागचे 1000 जन्म मार्यात, कुणाला लक्षात ठेवू, कुठलं बाब आणि पोरं लक्षात ठेवू. काय विचार आहे बघा. म्हणून आपण आपली पोरं म्हणतोय ना, ही नंतर नसतात, त्यांना ओळख राहत नाही, ती कुठे पण जन्माला येतात. नंतर आपला नवरा, पुढच्या जन्मात दुसरा नवरा, आत्ताची बायको, दुसऱ्या जन्मात दुसरी बायको, दुसरे आई वडील असतात. म्हणून ह्या आई वडिलांना आपले म्हणू नका असं शास्त्र सांगतं. माझं म्हणून दुःखी होऊ नका, हे शास्त्राचा संदेश त्यासाठी आहे. म्हणून नारदांनी चित्रकेतूला दिव्य ज्ञान दिलं आणि त्याच्या पापाचा क्षय झाला, भगवंताचं दर्शन झालं, भगवंताने त्याला पार्षद बनवलं. म्हणून काय त्याला तसं प्राप्त झालं होतं बघा. चित्रकेतूने एकदा विहार करताना शंकरांच्या मांडीवर पार्वती माता बसलेली होती आणि म्हणून शंकरांची निंदा केली. अरे म्हणले, काय आहेस, कामाचा जाळ अग्नी केलेला तू मनुष्य, एवढा दिगंबर आणि बायकोला घेऊन मांडीवर बसलास, लज्जा सुद्धा वाटत नाही तुला. कोण? हा चित्रकेतू राजा.
वृत्रासुराच्या राक्षस योनीत का जन्माला आला त्याची कथा परीक्षिताला सांगायला लागलेत शुकाचार्य. का जन्माला आला वृत्रासुराच्या जन्माला राक्षसात, तर तो चित्रकेतू होता. मुलं मेल्यानंतर दुःख झालं, पण मुळात तो कसा होता, त्याने एकदा पार्षद असताना शंकरांची निंदा केली. शंकर आणि पार्वती विहार करत होते, मांडीवर पार्वती माता होती आणि निंदा केली, तुला लाज का वाटत नाही म्हणून. त्याचा खरा राग शंकरांना भगवानांना आला नाही. भगवंतांना राग येत नाही हे आपण मागच्या वेळा बघितलं, पण राग आला मात्र पार्वती मातेला. बायको खवाळतेच, माझ्या नवऱ्याला असं बोलतोस काय, तू राक्षस योनीमध्ये जन्माला येशील. आणि म्हणून तो वृत्रासुराच्या राक्षस योनीमध्ये जन्माला आला होता. पण तिथं आल्यानंतर पार्वती माता म्हणली, तो चित्रकेतू मला म्हणला, माफ करा, माझी चूक झाली, मला उशाप द्या. म्हणजे तू त्या वृत्रासुरामध्ये जन्माला येशील राक्षस योनीमध्ये, पण भगवंताच्या दर्शनानं तुझं सगळं पाप निघून जाईल आणि परत तू पार्षद होशील. तीच कथा नारदाने आता परत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणून पार्वतीच्या शापानेच वत्रासुराचा जन्म, चित्रकेच्या रूपामध्ये त्याला मुक्ती प्राप्त झाली. भगवंताच्या दर्शनाशिवाय मुक्ती प्राप्त होत नाही. हा संदेश आपण घेणं फार गरजेचं आहे. हा संदेशच आपल्याला भागवत सांगत असतो. आणि त्यामुळं हीच रचना डोक्यात आपण भरवावी, त्याचं चिंतन करावं आणि आपल्या जन्माचं, शरीरानं जन्माण्याच्या नरदेहाचं सोनं करावं. सोन्याची संधी प्राप्त झाली, मग सोनच का प्राप्त करून घेऊ नये, का दगडगोटे घेऊन जाऊया आणि परत जन्माला येऊया, का राक्षस योनीमध्ये आणि भूत योनीमध्ये जन्माला यायचं तर भाग्यवानाच्या पोटी जिथं हरिभजन चालू आहे तिथं जन्माला येऊया ना. अशा एखाद्या ठिकाणी यावे की ज्या ठिकाणी मला सत्संगच मिळेल, त्या ठिकाणी जन्मा. तुका म्हणे गर्भवाशी सुखे घालावे आम्हाशी, घालणार नाही घाला, पण कुठं घाला, अशा ठिकाणी असं तरी पुण्य प्राप्त करून घ्यावं, अशी एक भागवताची सूचना आहे. वेळ संपलेली आहे. आजचा जो भाग होता 3ऱ्या दिवसाचा, आपण 6व्या स्कंदापर्यंत पूर्ण केलेला आहे. भगवत कृपेनेच ही पूर्णता होते. अडथळा आला नाही. भगवंताची आणि माझ्या सद्गुरूंची कृपा आपल्या सर्वांच्या वरती आहे. म्हणून बिना अडथळ्याचे 3-4 तास आपण काढलेले आहेत. आपल्याला काही झालं नाही. मी बोलताना माझी वाणी थांबली नाही. या वाणीत माझे सद्गुरू बसलेत आणि तीच प्रेरणा मला देतात, म्हणून मी बोलतो. हे माझ्या वाचेचं धारिष्य नव्हे, ती वाचा भगवंताची आहे. असं तुकोबा जसं म्हणतात ना, साळुकी बोलते मंजुळ, पण वाचा माझी नाही, ती भगवंताची वाचा. माझं बोलवितो नारायण, मला भगवंत बोलवून घेतात, माझे सद्गुरू बोलवून घेतात. तुम्हाला प्रेरणा मिळाली पुण्यप्राप्तीची, तुम्ही धन्य आहात. या धन्यतेचा सगळी पुंजी शिदोरी म्हणून ठेवा. ही मरताना ह्यातलेच पुंजीचा एक एक घास आपण खात खात मरायचं. मरताना असं साधं, हे मग दुखा लागले, ते दुखा लागले, थुरली येऊन बसली का उशाला, धाकटी आली की नाही, सुनेना फोन केलाय का नाही, अमेरिकेतला पोरगा आलाय का नाही, असं म्हणायचं नाही. सद्गुरू तुम्ही कुठं आहे, माझ्या उशाला बसा. माऊली तुम्ही कुठं आहात, तुम्ही या. शुकाचार्य या, भगवान श्रीकृष्ण या आणि मला सांभाळून माझी शेवटची यात्रा तुम्ही पूर्ण करा. माझे सगळे सोयरे मला घेऊन जाणार नाहीत, जाताना बुक्क्या मारत घेऊन जातील, कोसतील जाताना, मेलास बरं झालं म्हणतील. त्यांच्या हातात मला सोपवू नका, मला तुमच्या हातातच प्रेमाची भावना फील होते, म्हणून मी तुमच्या सोबत जाणार आहे, अशी भावना करावी. आणि ह्या पुंजीचा वापर म्हातारपणी करता येतो, तो वापर आपण करावा. सद्गुरूंची कृपा अशीच राहील, भगवंताची कृपा आपल्यावर अशीच राहो, अशी भागवताच्या चरणी, सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करून आजच्या या स्कंदाला आणि आजच्या या विचाराला विराम आपण घेतो. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.